आमच्या कुटुंबियांकडनं हा रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो आहे. यावर्षीचं हे 261वं वर्ष आहे. आजच्या या सगळ्या समारोहाला आणि सोहळ्यासाठी गुरुदेवांनी 2 वर्षापूर्वी चटकन हो म्हणून सांगितलं होतं, परंतु 2 वर्ष झाले सरकारच्या नियमांमुळं आपल्याला काही करता आलं नव्हतं. यावर्षी त्यांनी स्वतःहून ताबडतोब फोन करून सांगितलं की यावर्षी कुठलेही निर्बंध राहिलेले नाहीत, तर मी येणार आहे, असे त्यांनी स्वतःहून सांगितलं. गेले 5 दिवस जे आपल्याला रामकथा ऐकवतात त्यांचं वय 75 आहे, परंतु त्यांनी त्याचा अभ्यास करायला किती वर्ष घालवले असतील ते माहीत नाही. पण ते आपल्याला 5 दिवसात त्यांनी सांगितलं सगळं. म्हणजे सांगताना त्यांनी सांगितलं की पुस्तकं दिलेली आहेत, तुम्ही ती वाचून अभ्यास करावा. सांगताना त्यांनी परत सगळं संदर्भासहित सांगितलं. उगाच गोष्टी सांगितल्या नाही. ज्या गोष्टी आपण वर्षानुवर्ष ऐकतो आहोत त्याच्यामध्ये कुठं बरोबर नाही कुठं बरोबर आहे हेही त्यांनी सांगितलं. म्हणजे ते वाचणं किती गरजेचं आहे हे बरोबर आहे. त्याकरता त्यांनी ते उपलब्ध पण करून दिले. ते फार अगदी नाममूल्य किमतीमध्ये दिलेले. एवढी मोठी अभ्यास करायला इंजिनिअरिंगची पुस्तकं तुम्ही घ्यायला गेला तर हजारो रुपये किमती आहेत. एक एक पुस्तक घ्यायला गेलं 5-5 हजार रुपयाला एक पुस्तक आहे. त्यांनी संपूर्ण संच आपल्याला 2,000मध्ये येतात. ते घेऊन नक्कीच वाचायला काहीच हरकत नाही. काही तुमचा उपयोग नाही झाला तर निदान त्याचा दुरुपयोग पण होणार नाही, काहीतरी ज्ञानात भरच पडेल. तर त्यांचा मी सत्कार करतो आहोत देवस्थानतर्फे. श्री राम जय जय राम. 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 आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ प्रभु.
तुळशीबागवाल्यांनी प्रारंभीच ग्रंथांचं महात्म्य सांगितलं आणि शिरोभूषण पगडी घालून सांगितलं. महाराष्ट्रात काही लोकोत्तर मंडळी आहेत, त्यांना हे नको वाटतं शिरोभूषण. काय लक्षात आलं की नाही कोणास? टिळकांनी ज्या पगडीचा गौरव वाढवला, पुणेरी पगडीचा, त्या टिळकांची आठवण येणं स्वाभाविक आहे. पगडी पाहिल्यानंतर टिळक म्हणायचे, ग्रंथ हेच गुरु आहेत. तुम्ही नाही वाचलेत तरी ग्रंथ घेऊन घरी ठेवा. तुमचा खापर पण तू म्हणेल माझे खापर पण जवळ शहाणे होते, चांगले ग्रंथ घेऊन ठेवले. खरंच असे उद्गार आहेत टिळकांचं. वाचून अंतरंग समृद्ध होतं. श्रवणाने विचार मिळतो हे खरं आहे, चिंतन मनन आलं. पण आपण जितकी टाचणं करू, आपण जितकं लिहू, आपण जितकं वाचू, तितकं त्याचं दृढीकरण होत जातं. टिळकांनी जो उद्घोष केला स्वराज्याचा, ते स्वराज्य आणि प्रभू रामचंद्रांचं रामराज्य याच्यात काही भेद नाहीच आहे. स्वराज्य तेच रामराज्य, रामराज्य तेच स्वराज्य. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे म्हणाले ते टिळक. ते नगरला म्हणाले. ते नगरची जी सभा झालेली होती, त्या नगरच्या सभेमध्ये लोकमान्यांनी ती घोषणा केलेली होती. आणि लोकमान्य टिळक आस्तिक होते, श्रद्धावंत होते, ईश्वरी अधिष्ठान मानणारे होते. रामायण महाभारताचा त्यांचा उत्तम अभ्यास होता. आणि गंमत अशी झाली की एकदा टिळक दर्शनाला पंढरपूरला गेले. तर पंढरपूरला नेमके सोनूमामा दांडेकरांचे गुरुजी म्हणजे कोण? जोग महाराज, ज्यांनी आळंदीला वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली, ते जोग महाराज. आणि त्याचा विस्तार सोनूमामांनी केला. आपल्याला माहिती आहे सर्वांना, नसेल तर आत्ता नक्की माहिती झाला बरं का. ज्या वेळेला टिळक पांडुरंगाच्या दर्शनाला गेले, त्यावेळी मंदिरात प्रवेश केल्यानंतर, सगळं मंदिराचं वर्णन करत नाही, पण 16 खांबी मंडपात जाऊन आपण पुढे पांडुरंगाचं दर्शन घेतलं की त्यापूर्वी एक पद्धत आहे, किंवा दर्शन केल्यानंतर वारकरी कान पकडतात आणि नाचतात तिथे की पांडुरंगा, जाणता अजाणता, कळत न कळत माझ्या हातून काही अपराध झाला असेल तर मला क्षमा कर. तर जोगबुवांनी कान पकडले, नाचले. आणि टिळकानं म्हणाले, अहो आपण हे केलं नाहीत. टिळक महाचतुर, ते म्हणाले, मी माझे कान नाही पकडत, सरकारचे कान पकडतो. अशी पत्रकारिता आता उरलीच नाही ना. आम्ही सांगतो ते दाखवा दूरदर्शनच्या पडद्यावर, आम्ही सांगतो तेवढंच छापा. म्हणजे अप्रत्यक्ष आणीबाणी चाली की महाराष्ट्रामध्ये, आमच्या विरुद्ध बोलाल तर तुम्हाला ठोकून काढू, आणि आम्ही म्हणतो तेवढंच प्रसारित करायचं, बाकी काही नाही. टिळकांनी असं उत्तर दिल्यानंतर जोग महाराज काय प्रकांड पंडित होते, ते म्हणाले, ते बरोबर आहे, पण तुमच्या सरकाराचा सरकार समोर आहे तो बघा पांडुरंग. हां, तेव्हा टिळकांनी कान पकडून तिथे वारकऱ्यासारखा नाच केला आणि दोघेही कृतार्थ झाले, जोगबुवा आणि टिळक. तर या पुणेरी पगडीचं सामर्थ्य खूप मोठं आहे खरंच, म्हणून त्या आठवणी आल्या मनामध्ये जागल्या. सौजन्याचं, सदाचाराचं, धर्माचं, नीतीचं, विद्वत्तेचं, सगळ्याचं प्रतीक म्हणजे ती पगडी आहे. आणि विद्वज्जनांचा विशेष करून त्यांनी सन्मान केला जातो. पुण्याची आपली परंपरा आहे. आणि पुण्यामध्ये असे गाढे अभ्यासक होऊन गेले, ज्यांनी वैदिक प्रस्थानत्रयी,
पौराणिक प्रस्थानत्रयी, संतांची प्रस्थानत्रयी कोळून पेली खरोखर. आमच्याच कुळामधले महामहोपाध्याय वासुदेव शास्त्री अभ्यंकर म्हणजे पुण्याचा गौरव आहे. असा प्रकांड पंडित होऊन गेला की काय ज्ञानाचा सूर्य असो, कितीदा साष्टांग प्रणिपात करावं तेवढं थोडं. रामायणाची महती खरोखर अपरंपार आहे. जे जे म्हणून भारतामध्ये महापंडित झाले त्या प्रत्येकाने रामायणाचा अभ्यास केलेला आहे आणि रामचरित्राची प्रेरणा आपल्या आयुष्याला घेतलेली. रामायणात असं काय आहे म्हणून 3 युग, 1 का 2 हो, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग चाललेलंच आहे ना. का रामचरित्र असं थोर आहे? बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी. काळाला सुद्धा जिंकणारा एकच देव आहे, तो म्हणजे महादेव. आणि काळ ज्याला थरथर कापतो तो अवतार एकच आहे, तो श्रीराम. अशी आपल्याकडे परंपरा आहे, लक्षात घ्या. त्यामुळे रामचरित्रामध्ये असं काही विलक्षण सामर्थ्य आहे की उतल्या मातलेल्या राक्षसांना पालथं घातले श्रीरामचंद्राने आणि आपल्या पुरुषार्थाने, आपल्या पराक्रमाने पालथं घातले. लक्षात ठेवा. कुठे हिमालयाचा पायथा अयोध्येहून निघाले, कुठे श्रीलंका, बरोबर कोणी नाही, पत्नीचं अपहरण झालेलं, अयोध्येचं सैन्य बरोबर नाही, वानरांना बरोबर घेऊन सेतुबंधन करून सागर ओलांडला आणि रावणाचं कुळ खंदून काढलं. या पराक्रमाला जगाच्या इतिहासात तोड नाही. असा पराक्रम रामचंद्राने गाजवला. मोठं विलक्षण आहे. तुमचं आमचं आयुष्य असतं असं लक्षात ठेवा आणि लोकोत्तर चरित्र असतात, हा भेद आहे. आपलं आयुष्य आहे पण टिळकांचं चरित्र आहे. आपलं आयुष्य आहे पण सावरकरांचं चरित्र आहे. आपलं आयुष्य आहे पण रामाचं चरित्र आहे. आपलं आयुष्य आहे पण कृष्णाचं चरित्र आहे. आपलं आयुष्य आहे पण शिवरायांचं चरित्र आहे. जिथे सद्गुणांचा परोत्कर्ष ते चरित्र, जिथे जीवनमूल्य शिरोधार्य केली जातात ते चरित्र, जिथे राष्ट्रभक्तीची धगधगी ज्वाला अंतःकरणामध्ये प्रज्वलित झालेली असते ते चरित्र, जिथे समाजाला सत्पथावर चालवावं असा हव्यास असतो ते चरित्र, जिथे नीतिमत्ता धर्म सदाचारांचं पूजन होतं ते चरित्र, जे राष्ट्रासाठी जळतं, चंदनासारखं झिजतं ते चरित्र. कुठल्याही कसोटीवर बघा, रामचरित्र सर्वार्थानं अलौकिक आहे. म्हणून रामकथा युगानुयुग गायली जाते. समीर लोटतो खडे, समर्थ रामदासांनी लिहून ठेवलेलं आहे. का श्रेष्ठ रामाची कथा. समीर लोटतो खडे, वरुण घालतो सडे, सती अरुंधती दळी आणि गणेश गाढवे बळी. असा भयंकर प्रसंग देवतांच्यावर कोसळलेला होता. रावणाने देवांची बंदिशाळा करून, ती प्रत्यक्ष नव्हती पण देवांना सुद्धा त्याचा धाक बसलेला होता. म्हणून समर्थांनी कौतुकाने वर्णन असं केलेलं आहे की रावण किती दुष्ट होता. तर वायुदेवतेला त्याचं प्रांगण झाडावं लागायचं, वरुण देवतेला तिथे सडा घालावं लागायचा, रावणाच्या जेवणासाठी सती अरुंधतीला दळण करावं लागायचं आणि त्याचे आकाश मार्गाने जाणारे जे खेचर, त्यांना गाढवच म्हणतात पण ते खेचर, खम चरती ती खेचर, आकाशातून जातात म्हणून त्यांना खेचर म्हणायचं. त्यांना त्या राखण त्यांचं कोण करायचं, चारून कोण आणायचं, तर गणपती. इतकी देवांची ही दुर्दशा त्या रावणानं करून टाकलेली होती. अशा वेळेला बंदिशाळेचं हे द्वार रामाने उघडलं, देवतांना मुक्त केलं आणि दुष्टांना कंठस्नान घातलेलं आहे. म्हणून रामकथा सदैव थोर आहे. आपण लक्षात ठेवा, आपण 5 दिवस ज्याचा अभ्यास करतो ते वाल्मिकी रामायण आहे, अन्य कोणतंही रामायण नव्हे. गीत रामायणाचा मी उल्लेख करतो कुठे कुठे, कारण मूळ रामायणामध्ये जे श्लोक आहेत त्याचा छान अनुवाद हा माडगुळकरांनी केला आहे. पटकन संस्कृत सांगून त्याचा अनुवाद करण्यापेक्षा
त्या 2 ओळी म्हटल्या की आपल्या लक्षात येतं, म्हणून आधेमध्ये मी उल्लेख करतो. पण हे काय गीत रामायणावरचं प्रवचन नाही, असा गैरसमज असेल काढून टाका डोक्यातून. हे वाल्मिकी रामायण आहे. आणि वाल्मिकींनी जसं लिहिले, आखो देखा आलंय, चक्षुर्वै सत्यम, आय विटनेस अकाउंट, तिन्ही भाषेत सांगितलं. हां, म्हणून ते प्रमाण आहे, आपल्याला ग्राह्य आहे. कारण समकालीन आहेत महर्षी वाल्मिकी, आणि त्यांनी ती सगळी रामकथा पाहिलेली आहे, रामचरित्र पाहिलेलं आहे, पाहून त्यांनी ते ग्रथित केलेलं आहे. जे वृत्त होऊन गेलं ते मी ग्रथित करतोय. यदिवारह यदवृत्तम प्रकाशम यदिवारह, हे सगळं मी एकत्र करतोय, असं महर्षी वाल्मिकींनी सांगितलेलं आहे. ज्या रावणाचं कुळ खंदून काढलं प्रभू रामचंद्राने, तो रावण कोण होता त्याचं वर्णन उत्तरकांडामध्ये आले बरं का, म्हणजे शेवटच्या कांडामध्ये आलेलं आहे. पण ते आत्ताच सांगून टाकतो आपण, ते नंतर तिकडे जाणार नाही. रामराज्याभिषेक करून त्या आनंदात आज आपण रामकथेचं संपन्न करणार आहोत. हेती आणि प्रहेती असे 2 महाभयंकर राक्षस होते. परमेश्वर काय करतो, चांगलंही निर्माण करतो आणि वाईटही निर्माण करतो. तर तरुण मला विचारतात, वाईट का निर्माण केलं, मग सगळं चांगलंच करायचं की? वाईट निर्माण केल्याशिवाय चांगलं कळत नाही ना, आणि चांगलं निर्माण केल्याशिवाय वाईट कळत नाही, अशी गंमत आहे. अनुकूल प्रतिकूल द्वंद्व असल्याशिवाय नाण्याची दुसरी बाजू लक्षात येत नाही. चांगलं वाईट, अनुकूल प्रतिकूल, शीत उष्ण, भलं बुरं, ही एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत ना. आणि ही सगळी सृष्टी द्वंद्वात्मक आहे. द्वंद्वात्मक आहे म्हणजे 2 टोकाचे बरोबर गुण एकत्र येतात. सुख दुःख आहे की नाही, न्याय अन्याय, सत्य असत्य, प्रत्येकाच्या वाट्याला येतं हे सगळं आलटून पालटून. कोणाच्याही वाट्याला 100% सुख आलं किंवा कोणाच्या वाट्याला 100% दुःख आलं असं कधीही होत नाही, लक्षात ठेवा. आलटून पालटून येतच राहतं. म्हणून तत्त्वज्ञान म्हणतं सृष्टी द्वंद्वात्मक आहे, त्यातून आपल्याला वाट काढावी लागते. न रडत बसता ते शांतपणे स्वीकारून काही चांगलं करणं, यालाच पराक्रम पुरुषार्थ म्हणतात. आणि त्या पुरुषार्थाचा सर्वोत्तम आदर्श कोण असेल तर प्रभू रामचंद्र. म्हणून त्याची कथा गावी, त्याची कथा ऐकावी, त्याची कथा चित्तामध्ये धारण करावी. हेती आणि प्रहेती या नावाचे 2 भयंकर राक्षस होते. त्या हेतीचा वंश पुढे वाढत गेला. जे राक्षस झाले त्यांच्या पत्नींची नावही भयंकरच आहे. एकीचं नाव भया, त्याच्या नातवाची जी बायको होती तिचं नाव होतं साल कटंकटा. अरे बापरे, नाव ऐकल्यावरच अंगावर काटा येतो एकदम, इतकं भयंकर नाव आहे ते, साल कटंकटा. असं करता करता पुढे सुकेश नावाचा राक्षस जन्माला. त्याच्या पत्नीचं नाव मात्र चांगलं होतं, तिचं नाव होतं देववती. सुकेश आणि देववती, देवहूती नव्हे, देवहूती म्हणजे कपिल महर्षींची पत्नी आहे असं नाही, आई माता आहे. तर तुम्ही हे लक्षात ठेवा, भेद आहे त्याच्यामध्ये. कपिल महामुनींनी आपल्या आईला उपदेश केलेला आहे देवहूतीला, तेव्हा हा भेद लक्षात ठेव. सुकेश आणि देववती, देववती आणि सुकेश यांच्या पोटी 3 पुत्र जन्माला आले. त्यातला एक थोरला होता त्याचं नाव माल्यवान, त्याच्यापेक्षा जो धाकटा होता त्याचं नाव सुमाली, मधला धाकटा त्याचं नाव माली. माल्यवान, सुमाली, माली, 3 पुत्र. महाबलाढ्य होते, राक्षस होते, क्रूर होते, अन्याय करणारे होते, आपल्या शक्तीचं नित्य प्रदर्शन करणारे होते. म्हणून देवांना त्यांनी त्राहिमाम करून सोडलं. या माल्यवानाची जी पत्नी होती तिचं नाव होतं सुंदरी. त्यांच्या पोटी जे 7 पुत्र जन्माला आलं तेच रावणाचे पुढे 7 सेनापती झालेले आहेत. सुमालीच्या पोटी 7 पुत्र आणि 4 कन्या जन्माला आल्या. ते 7 पुत्र प्रहस्त आदी जे आहेत ते त्याचे सगळे मंत्री आणि प्रधान झाले. त्यातला सगळ्यात प्रधान म्हणजे प्रहस्त. आणि सगळ्यात माली जो धाकटा होता त्याच्या पत्नीचं नाव वसुधा. त्यांच्या पोटी 4 पुत्र जन्माला आले, अनल, अनिल, हर आणि संपाती.
काय कळलं ना का सगळा घोटाळा झाला मस्तकामध्ये आला ना, लक्षात आलं ना, कारण असे नावं सांगितले गोंधळच करतात. माल्यवान सुमालीन माली त्यांच्या पत्नीपासून हे पुत्र निर्माण झाले. आता यातला जो सुमाली होता त्याला 7 पुत्र आणि 4 कन्याही त्याच्या पोटी जन्माल्या. त्यातली एक होती राका, सगळ्यात मोठी होती ती. दुसरी होती ती कैकसी, तिसरी होती ती पुष्पोत्कटा आणि चौथी होती ती कुंभीनसी. होय होय म्हणतायत तरी नावं उद्यासुद्धा विसरतील किंवा आत्ताही विसरले असतील, खात्री आहे माझी. मी म्हणतो नट नट्यांची नावं कशी पाठवतात? मग ही का होऊ नयेत आपल्याला? आपला इतिहास आहे घडलेला. तर त्या कैकसीच्या पोटी रावणाआदी भावंड जन्माला आली आणि ती जी राका होती मोठी तिच्या पोटी खरदूषण जन्माला आलेत. म्हणजे ही मावस भावंड आहेत. मग आता असं झालं की ती जी कैकसी होती तिला तिच्या वडिलांनी एक कानात युक्ती सांगितली. त्याच्यापूर्वी मोठा इतिहास घडलेला होता. उतल्या मातलेल्या मालीला भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र टाकून मारलं, कंठ छेदला त्याचा वध केला. त्यावेळेला घाबरलेले राक्षस पाताळात पळाले सगळे. माल्यवान, सुमाली आणि त्याच्याबरोबरचे बरेच राक्षस हे पाताळात घाबरून निघून गेले. पुढे माल्यवानाचा सुद्धा वध झाला, पण तो पुढे उशिरा झालेला आहे. सुमालीही मारला गेला पुढे. पण गंमत अशी झाली की माल्यवान शेवटपर्यंत बराच वृद्ध होई तोपर्यंत जगलेला होता. आता इकडे काय झालं की एक वंश एका ऋषीचा वाढत होता. त्याचं नाव पुलस्त्य, सप्तर्षींमध्ये त्याचं नाव येतं. त्यांच्या पुत्राचं नाव विश्रवा किंवा विश्रवण. त्या विश्रवणाचा पुत्र कुबेर म्हणून त्याला वैश्रवण म्हणतात. वैश्रवणाय महाराजाय नमः म्हणतो की नाही आपण मंत्रपुष्पांजलीमध्ये. तेव्हा पुलस्त्यांचा पुत्र विश्रवा, विश्रवाचा पुत्र वैश्रवण म्हणजे कुबेर. आता काय झालं की हा जो कुबेर जन्माला, विश्रवासुद्धा पराकोटीचे तपस्फूत होते, आपल्या वडिलांसारखे अत्यंत बुद्धिवान होते. आणि कुबेर जन्माला आल्यानंतर आपल्या तपश्चर्येनं त्याने आपल्या पुत्राला काही वरदान दिलं. आणि त्याचा उपयोग असा झाला की कुबेर हा लोकपाल झाला. पुढे उत्तर दिशा संपूर्ण त्याच्या अखत्यारीत आली, ताब्यामध्ये आलेली आहे. आणि तो महाबलाढ्य असा लोकपाल झाला. हे ज्यावेळेला सुमालीला कळलं त्यावेळेला त्यांनी कैकसीला बोलवलं आणि तो म्हणाला, कैकसी तू एक कर, विश्रवांच्या सेवेला जा. पाठवून दिली आपल्या कन्येला. आणि ती कैकसी गेली आणि विश्रवा मुनींच्या म्हणजे पुलस्त्य महामुनींच्या पुत्राच्या सहवासात राहिली, सेवेला राहिली. आणि रात्रंदिवस सेवा केली तिनं. त्यावेळी ते विश्रवा प्रसन्न झाले आणि तिला म्हणाले मी तुला काय देऊ. त्यावेळेला तिनं पुत्र मागून घेतले. त्यावेळी हीच वेळ होती जी वेळेला अत्यंतिक वर्ज म्हणून धर्मशास्त्र सांगतं. त्याच वेळेला तिनं पुत्र मागितलं. त्यावेळी विश्रवा म्हणाले तथास्तु, पण तुझ्या पोटी जन्माला येणारा पुत्र अत्यंत क्रूर आणि भयानक असेल एवढं लक्षात ठेव. आणि मग त्या कैकसीच्या पोटी जो पुत्र जन्माला आला तो रावण. रावण याचा अर्थ जन्मतः जो गर्धवाप्रमाणे ओरडतो त्याला रावण म्हणतात. रावण शब्दाचा अर्थ असा आहे. दुसरा पुत्र जन्माला आला तो कुंभकर्ण. काय होते, असे कुंभासारखे कान होते म्हणे त्याच, म्हणून त्याला कुंभकर्ण. त्यांच्या पोटी एक कन्या जन्माला आली ती शूर्पनखा. भयंकर नखा आणि ओंगळ, अकराळ विकराळ, क्रूर. आणि शेवटी कैकसी रडायला लागली. ती म्हणाली महर्षे माझ्या पोटी काय सगळं जन्माला आलेलं आहे, एक तरी चांगला पुत्र द्या भगवत भक्त. आणि मग तो विभीषण जन्माला आला की ज्याची सत्प्रवृत्ती होती. राक्षस कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा सत्प्रवृत्त होता. जसं हिरण्यकश्यपूची बायको कयाधू, तर ती ज्या वेळेला गर्भवती झाली त्यावेळेला देवर्षी नारद गेले आणि हिरण्यकश्यपूला म्हणाले तुला मुद्दाम भेटायला आलो. त्यांनी स्वागत केलं. का आला ते म्हणाले तू फार भोळसट आहेस म्हणून तुला भेटायला आलो.
तो चपापला. तो म्हणाल मी राक्षसांचा राजा आणि मला काय म्हणताय तुम्ही. ते म्हणाले खरं भोळा आहेस. राक्षसांचा वंश तुझ्या पत्नीच्या पोटात वाढतोय, घनघोर युद्ध चाललेलं आहे आणि देवांची इच्छा हीच आहे की तुझ्या बायकोला मारायचं, म्हणजे राक्षसांचा वंश चालूच नाही आहे पुढे. अरे असं आहे होय. मग आता काय करायचं त्यांनी उलटं विचारलं. नारद म्हणाले की जगात कुठेही युद्ध झाली तरी नो वॉर असा एक झोन असतो. दुसरं महायुद्ध झालं, संयुक्त राष्ट्रसंघाची तथाकथित स्थापना झाली आणि त्यांनी ठरवलं की जगात किती युद्ध झालं तरी 1-2 भूभाग असे असतील की जिथे युद्ध होणार नाही, त्यातलेच एक स्वित्झर्लंड आहे. तसं इथे ठरवून घेतलं की जे आश्रम आहेत त्याच्यावर कधी हल्ला होणार नाही. नारद म्हणाले माझ्या आश्रमात कोणी येणार नाहीत, चिंता करू नका. घेऊन गेले. त्याच्या मागचा किती दूरवर हेतू होता. कयाधूच्या कानावर काय पडलं, नारायण नारायण नारायण, दुसरं काही नाही. प्रवचन कीर्तन आणि नारायण स्मरण, दुसरं काही नाही. त्या गर्भावर इतके ते संस्कार झाले की राक्षस कुळात पुत्र जन्माला आला तो प्रल्हाद. भांगेमध्ये तुळस निर्माण व्हावी असा चमत्कार घडू शकतो गर्भावर असे संस्कार झाले तर. म्हणून गर्भधारणा झाल्यानंतर स्त्रीनं कोणती पथ्य पाळावी याचं समग्र वर्णन आपल्याकडे करून ठेवलेलं आहे. असं केलं तर पोटी जन्माला येणारा पुत्र उत्तमच निपजणार, तो कुळाचं नाव मोठंच करणार, राष्ट्राविषयी त्याच्या मनामध्ये प्रेमच असणार, सद्गुण जीवन मूल्य तो धारण करूनच जन्माला येणार. पण पती पत्नीची तशी धारणा पाहिजे आणि गर्भ राहिल्यानंतर पोटामध्ये मातेची तशी धारणा पाहिजे. असे पुत्र जन्माला येऊ शकतात. तसा विभीषण जन्माला आला. हे पुत्र वाढायला लागल्यावर कैकसी आणि सुमाली आजोबा त्यांनी सांगितलं बाळा आता एक करा, तुम्ही तपश्चर्या करा सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी. देवांना पराभूत करणे इतकं सोपं नाही आहे, तेव्हा जा. आणि रावणाने जाऊन 10-11 हजार वर्ष तपश्चर्या केली असं वर्णन आलेलं आहे. मग आमचे तरुण म्हणतात भाकड कथा काय वाटेल ते लिहून ठेवले. 11,000 वर्ष मनुष्य जगतो तरी का. आपल्याकडे कालगणनेच्या 3 पद्धती आहेत. एकाला म्हणतात माणसाची कालगणना, दुसऱ्याला म्हणतात देवांची कालगणना आणि तिसऱ्याला म्हणतात ब्रह्मदेवाची कालगणना. मानवाची कालगणना दिवसांची असते म्हणून एक दिवस मोजत आपण 360 दिवस पूर्ण करतो वर्षाचे. देवांची कालगणना ही वर्षाची असते, त्याला संवत्सर म्हणतो आपण. नवीन संवत्सर सुरू झाला ना पाडव्याला, शुभकृत, त्याला 1 वर्षाची गणना असते. म्हणजे मानवी 360 वर्ष होतात, त्यावेळी देवांचं 1च वर्ष होतं असं लक्षात ठेवा. तेव्हा रावणाने कुंभकर्णाने 10,000 वर्ष तपश्चर्या केली, त्याला 360 भागायचं. ते भागितलं की मग कळतं 27-28 वर्ष तपश्चर्या केली. हां बरोबर आहे, आता लक्षात आलं किती वर्ष तपश्चर्या केली. हे गणित मांडलं की सोपं होऊन जातं अगदी. म्हणून मानवी वर्षांनी जी देववर्ष आहेत ना त्याच्याशी नित्य नातं ठेवायचं असतं आणि त्या मानवी वर्षांना देववर्षांनी भागायचं असं लक्षात ठेवा. म्हणजे खरं किती वर्ष कालखंड आहे तो नेमका निघतो. आता हे गणित लक्षात ठेवा म्हणजे झालं. म्हणजे 27-28 वर्ष रावण यांनी तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाला आणि रावणाने वर मागून घेतलेले आहेत. देव असोत, दानव असोत, दैत्य असोत, राक्षस असोत, विद्याधर, यक्ष, गंधर्व, किन्नर, कोणीही असोत, पशु असोत, कोणाकडूनही मला मृत्यू येता कामा नये. माणसाकडून मृत्यू येऊ नये हे मागायला विसरला. कारण तो उन्मत्त होता. तो म्हणे मनुष्य काही अर्थ नाही, माणसानं क्षुद्र आहेत, असं बघितलं तरी मारून टाकीन मी त्यांना. भगवंत म्हटले माणसाचाच अवतार घेतो मारतो. हिरण्यकश्यप म्हणाला त्यांना सकाळी नाही, दुपारी नाही, रात्री नाही, आत नाही, बाहेर नाही, असा मृत्यू मला येताच कामा नये. तथास्तु, संध्याकाळी मारतो तुला. मागितलं नाहीस का?
करकरीत तिन्ही सांजेला प्रगट होऊन नरसिंहानी पोट फाडलं, उंबरठ्यावर पाडले, आत नाही न बाहेरही नाही. कितीही वरदान मागितलं तरी ब्रह्मदेव त्यात एक जागा ठेवतो बरोबर, की तुला पुढे कसा ठोकायचा मला माहिती आहे. तर ब्रह्मदेवाने वरदान दिलं, त्यांनी हा इतका उतला मातला राक्षस की त्यांनी अनेकांचा पराभव केला. आणि शेवटी भाऊबंदकी मांडली. तो कुबेराला म्हणाला, सावत्र भाऊ आहेस माझा, पण तुझी लंका मला पाहिजे. लंका ही कुबेराने स्थापन केलेली आहे. सुवर्णाची लंका कुबेराने निर्माण केली, रावणाने नाही. 5 वर्ष चांगलं राज्य केलं काय, इथं घेऊया आता, छान चालला. म्हणजे तुम्ही नाही निर्माण केलं ते, अरे चोरानं. तर कुबेर इतका सज्जन होता, तो म्हणाला भांडण नको, ठीक आहे घेऊन टाक तुला. आणि मग तो उत्तरेकडे गेला कैलासामध्ये. चैत्र रथवन त्यांनी निर्माण केलं आणि उत्तरेकडे त्यांनी स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं कुबेराने. मग रावणाचा पराक्रम सुरू झाला, याला मार त्याला ठोक, आणि महापापी झाला. अनंत स्त्रियांना पळवून त्यांनी त्याच्यावर बलात्कार केला. रामायणामध्ये वर्णन आहे की इतक्या स्त्रियांचे तळतळाट त्यांनी भोगले. रावण ज्या वेळेला मेला त्यावेळेला मंदोदरीचे उद्गार आहेत की रावणा, पतिव्रतेचे अश्रू महाभयंकर असतात. चक्रवर्ती सम्राटासहित प्रचंड साम्राज्यांना जाळून टाकतात, लक्षात ठेव. आणि तू हेच पाप केलंस म्हणून मेलास. अनेक स्त्रियांना त्यांनी पळवले, आपल्या अंतःपुरामध्ये ठेवलेल्या अनेक स्त्रियांवर त्यांनी बलात्कार केला. अत्यंत महापापी, महानीश असा तो रावण होता. म्हणून भगवंतानी ठरवलं की मनुष्य रूपामध्ये अवतार घ्यायचा आणि त्याला मारायचं. तेव्हा ही सगळी योजना कुठे झाली रावणाला मारायची? पुत्रकामेष्ठी यज्ञात झाली, लक्षात ठेवा, अश्वमेध यज्ञामध्ये. आणि त्यावेळेला देवदेवता आल्या आणि महाविष्णूने येऊन आश्वस्त केले की मी अवतार घेतो. तसा घेतला. आणि मग पुढचं सगळं रामायण घडलं. आणि प्रभू रामचंद्रानं हनुमंत सीता शोध करून परत येऊन भेटला. आपण जी आरती म्हणतो ना दररोज माधवदासांची, ती सगळी रूपकात्मक लिहिली आहे त्यांनी. लिंगदेह आतला म्हणजे लंकापुरी असं त्यांनी म्हटलेलं पालुपदामध्ये. तर ती जिंकली की रावणाला जिंकता येतं. रावण कोण? तर आपला अहंकार, मीपणा, मी आणि माझेपण विसरले जयाचे अंतःकरण. माऊलींनी खूप छान सांगितले, आपलं मी माझेपण कधी संपतच नाही. मी असा आहे, मी तसा आहे, त्याच्यापेक्षा मी अशी आहे, मी तशी आहे, होय की नाही? तर ते मला हे आवडतं, मला ते ना आवडतं, माझं असं आहे. अरे कोण तू? अनंत ब्रह्मांड अशी आहे, ते मान्य करतात शास्त्रज्ञ. आता त्या ब्रह्मांडामधलं एक खंड, त्या खंडामधला एक देश, त्या खंडामधलं एक राज्य, त्या राज्यामधलं एक नगर, त्या नगरामध्ये असंख्य जीवजंतू राहतात. त्यातली कुठली तरी एक पेठ, त्या पेठेमध्ये कुठल्या तरी एका घरामध्ये तू राहणारा, आणि तरी इतकी मस्ती नसावी ना. क्षुद्र जीव आहेत सगळे. या सगळ्यावर ज्या परमात्म्याची सत्ता चालते त्याला आठवावं. प्रभू रामचंद्रांनी हनुमंताकडून सगळी माहिती मिळवलेली आहे लंकेची. माधवदासांनी पुढे सांगितलेलं आहे की जंबूमाळीला मारलं, आहे की नाही? पाठ आहे की नाही आरती? का नाही आहे? जंबूमाळीला मारला. आणि अखयाला मारलं म्हणून उल्लेख केला आहे. अखया म्हणजे अक्षवर का, ज्याचा उल्लेख मी काल केला सुंदरकांड सांगत असताना. त्याला माधवदासांनी अखया म्हटलेलं आहे. हे माधवदास 17व्या शतकामध्ये होऊन गेले. 18व्या शतकाच्या प्रारंभी त्यांचा मृत्यू झाला. पण रामायणावर त्यांचं आत्यंतिक प्रेम होतं आणि रामायण ओवीबद्ध त्यांनीही केलेलं आहे. जवळजवळ कोणाला माहिती नाही ते, दुर्दैवान. नाथांचं भावार्थ रामायण माहिती आहे, मोरोपंतांचं आर्या रामायण माहिती आहे, मुक्तेश्वरांनी केलेल्या रचना आपल्याला माहिती आहेत. मुक्तेश्वर आणि माधवदास हे सख्खी मावस भावंड होती, लक्षात ठेवा. आणि मुक्तेश्वर कोण होते? ते संत एकनाथांचे नातू, मुलीचा मुलगा.
त्यांची जी लीला नावाची मुलगी होती, त्या लीलाचा हा मुलगा म्हणजे मुक्तेश्वर, त्याला म्हणतात दौहित्र. मुलीला म्हणतात दुहिता आणि दुहितेचा पुत्र म्हणजे दौहित्र, असं लक्षात ठेवा. तेव्हा मुक्तेश्वर आणि माधवदास हे सख्खी मावस भावंड आहेत. त्यांनी 18,000पेक्षा जवळजवळ 19,000 ओव्यांचं ओवीबद्ध रामायण लिहून ठेवलेलं आहे. त्या माधवदासांनी ही रामाची आरती रचली, जी सगळी रूपकात्मक आहे. म्हणजे प्रत्यक्ष पराक्रम सांगितलेलंच आहे रामाचा, पण त्यांनी स्वतःवर विजय कसा प्राप्त करावा हेही माधवदासांनी त्याच्यामध्ये उलगडून दाखवलेलं आहे. सहज विषयाला म्हणून सांगितलं. आता हनुमंताकडून प्रभू रामचंद्रांनी सगळी माहिती घेतली. कशाची घेतली? लंकेची. कुठे जास्ती सैनिक आहेत, कुठे कमी आहेत, कुठलं द्वार महत्त्वाचं आहे, खंदक कुठे आहेत, रावणाचं सामर्थ्य कशामध्ये आहेत, त्याचे प्रधान सेनापती कोण, प्रधान त्याचे कोण, प्रहस्ताचा त्याचा उजवा हात कोण आहे, सगळी माहिती रामचंद्रांनी घेतलेली आहे. आणि प्रभू रामचंद्र म्हणतात सेवकांचे 3 प्रकार आहेत: उत्तम सेवक, मध्यम सेवक आणि कनिष्ठ सेवक. म्हणजे मालकाने एखादं काम सांगावं आणि मी आठवणीने विसरलो असं म्हणावं. आठवणीनं विसरलो, का अद्भुतच आहे ना, काय मराठी भाषा आहे बघा. तो काय सांगतो मालकाला, मी आठवणीनं विसरलो, शाब्बास. तो कनिष्ठ सेवक बरं का. त्याला 10 वेळेला आठवण करावी लागते तरी तो काम करत नाही, शक्यतो टाळतो. तो कनिष्ठ सेवक. जे काम मालकाने सांगितलं ते कसं बसं रडत खडत पूर्ण करायचं, तो मध्यम सेवक. मालकाने सांगितलं लवकर जा, गर्दी आहे, तेव्हा काय कर, स्कूटर तरी घे, नाही तर सायकल घे आणि जा. तो म्हणा स्कूटर घेतो, जातो आणि भराभर कामं करून येतो. जा. घेतली स्कूटर, गेला. 6 तासानंतर परत आला, घामे घूम झालेला. मालकाने विचारलं, अरे कामं लवकर व्हावीत म्हणून मी तुला स्कूटरने मग काय म्हणाला, स्कूटरच घेऊन गेलो तो की. अरे मग 6 तास कसे तुला लागले? काय म्हणाला, पिशव्या लावल्या स्कूटरला, ढकलत ढकलत नेली, कामं करून ढकलत ढकलत पुन्हा तुळशीबागेपर्यंत परत आलो. अरे असं का, तुम्ही कुठं सांगितलं तर स्कूटर सुरू करा, त्याच्यावर बसून जा. शाबास. असेही सेवक असू शकतात. उत्तम सेवक असा की सांगावं 1 आणि करावं 100. 80,000 किंकरांना ठेचून काढावं हे रामाने सांगितलेलं नव्हतं. 5 सेनापती मारावेत हे सांगितलेलं नव्हतं. 7 मंत्र्यांचा वध करावा हे सांगितलेलं नव्हतं. अक्षाचा वध करावा सांगितलेलं नव्हतं. निकुंभला देवीचं मंदिर उद्ध्वस्त करावं, कळस खाली आणावा सांगितलेलं नव्हतं. लंका दहन करावं सांगितलेलं नव्हतं. खंदक मोडून तोडून उद्ध्वस्त करावेत सांगितलेलं नव्हतं. हनुमंताला एक सांगितलं, हनुमंताने 1000 गोष्टी पूर्ण करून तो परत आला. याला खरा सेवक म्हणतात. आणि रामाने इतकं तृप्त होऊन हनुमंताला आलिंगन दिला. दक्षिणेकडे एक मंदिर आहे, त्यावर कळसाच्या जागी राम हनुमंतांची भेट असा पुतळाच त्यांनी उभा केला. हा, किती गोडवा आहे हो त्याच्यामध्ये. विशेष करून आंध्र प्रदेशामध्ये तेलुगू भाषिकांमध्ये रामभक्ती पुष्कळ आहे. कर्नाटकामध्ये, पण आंध्र प्रदेशामध्ये अधिक आहे. तेव्हा मारुतीकडून, हनुमंताकडून ही सगळी माहिती रामाने घेतली. आणि मग सुग्रीवाला म्हणाला, आता आपण काय करायचं, कोणत्या मार्गानं, कारण मध्ये सागर आहे आणि हनुमंत त्याला ओलांडून गेला. हे ऐकल्यानंतर नाही म्हटलं तरी मनामध्ये चिंता निर्माण झाली. एवढे वानर न्यायचं कसे पलीकडे, अवघड आहे. त्यावेळेला सुग्रीवानी सांगितलेलं आहे, रामाला लक्षात ठेवा, की प्रभो चिंता करू नका, आपण सगळे मिळून, आम्ही वानरगण त्या समुद्रावर सेतुबंधन करतो आणि त्या सेतूवरून आपण लंकेमध्ये जाऊया आणि रावणाचा पाडाव करावा. तेव्हा सेतुबंधनाची संकल्पना ही सुग्रीवाची आहे, लक्षात ठेवा. तो राजनीतिज्ञ आहे, दूरदृष्टीचा आहे, अत्यंत हुशार आहे, प्रज्ञावंत आहे, महाबलाढ्य आहे. अनेक गुण त्या सुग्रीवामध्ये आहेत. आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर हे सगळं सैन्य निघालं. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र हे विजयी नक्षत्र म्हणून आपल्याकडे गृहीत धरलेलं आहे.
म्हणून त्या नक्षत्रावर राम लक्ष्मणाच्या मार्गदर्शनाखाली सगळी सेना निघाली. भुभुक्कार करतायत, रामनामाचा जय जयकार होतोय. आणि ही सगळी किष्किंधेहून निघालेली त्या महेंद्र पर्वताच्या काठावरून हळूहळू दक्षिणेकडे उतरली. पण जिथून हनुमंतांनी उड्डाण केलं तर त्या टोकाला गेले नाहीत. कारण सेतुबंधन करायचं तर भारत आणि लंका याच्यामधली सामुद्रधुनी किमान अंतराची शोधणं आवश्यक होतं. म्हणून दक्षिण सागराकडे हे सगळे गेले. आणि त्यांच्याकडे काय असलं पाहिजे कल्पना करा की त्यांनी ते अंतर शोधलंय. सामुद्रधुनीचं किमान अंतर त्यांनी शोधून काढलेलं आहे. आम्ही गेलो तो धनुष्कोटीला. आज जी धनुष्कोटी दाखवतात सागर ती धनुष्कोटी नाही आहे. धनुष्कोटीला पुष्कळ आत जावं लागतं आणि शेवटी भीती वाटावी असा चहूबाजूने सागर अंगावर यायला लागतो. तिथपर्यंत आत गेल्यावर धनुष्कोटी काय म्हणजे कळतं. तिथून बरोबर, कारण धनुष्याची मापं घेतली म्हणजे 100 धनुष्य टाकावी कोटी, तेवढं अंतर हे आहे असा त्याचा अर्थ झाला. म्हणून धनुष्कोटी म्हणायचं. आणि मग श्रीरामाने असं ठरवलं की सागराची प्रार्थना करावी, आम्हाला वाट दे. सागर आला म्हणजे सागराचा जो अधिपती आहे त्याला. आणि श्रीरामचंद्र तिथे त्यांनी एक शाळुंका तयार केली वाळूची, अर्थात एक शिवलिंग तयार केलं आणि शिवाची प्रार्थना करत बसलेले प्रभू रामचंद्र. तेच रामेश्वर झालं. आज रामेश्वर म्हणजे असं वैभवशाली मंदिर उभं राहिले की त्याचे वरांडे बघताना चालताना छातीत दडपून जाते. इतकी त्याला उंची, इतके स्तंभ, इतकी कारागिरी, कलाकुसर पाहताना छातीत दडपून जाते. इतके मोठे वरांडे, इतकी उंची अन्य कोणत्याही मंदिराला नाही आहे. असं ते रामेश्वर मंदिर आहे जिथे स्वामी विवेकानंदही गेलेले होते. त्या मंदिराचा त्यांनी गायलेला गौरव बाहेर कोरलेलं आहे तिथे. तेव्हा श्रीरामाने त्या वाळूची शाळुंका केली आणि प्रभू रामचंद्र विनंती करतायत सागराधिपतीला आम्हाला वाट दे. या वेळेला रावणाला वार्ता गेली की प्रभू रामचंद्र हे सागर तीरावर येऊन पोचले. त्यावेळी त्यांनी आपले 2 गुप्तहेर हे पाठवून दिलेत. एकाचं नाव शुक आणि दुसऱ्याचं नाव शार्दूल. शुक आणि शार्दूल हे गुप्त वेशानी, म्हणजे गुप्त वेश म्हणजे वेश पालटून श्रीरामचंद्रांची सेना बघायला आले. ते आल्यानंतर मध्यंतरी एकदम असं घडलेलं होतं की रामाचा पराभव कसा करावा यासाठी रावणाने 3 बैठका घेतल्या. आता त्याला आठवायला लागलं की मंत्री आहेत, अमात्य आहेत, प्रधान आहेत, त्यांचा सल्ला घ्यायला पाहिजे, त्यांचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. अरे चोरा, सीतेला उचलताना तुला वाटलं नाही का त्यांचं मार्गदर्शन घ्यावं? 2 राजसभेमध्ये बैठकी झाल्या आणि एक विशेष दालन होतं रावणाचं, त्याच्यामध्ये एक बैठक झाली. अशा 3 बैठकी झाल्या आणि सगळ्यांनी अनुमोदन दिले. असे मस्तवाल होते राक्षस. प्रहस्त म्हणाला, रावणा तू खुशाल दारू पीत बैस, मी एकटा जातो सगळ्यांना मारतोस. एकापेक्षा एक बढाई मारतायत नुसती. म्हणजे रामाच्या शक्तीचा अंदाजच नव्हता कोणाला. एक राक्षस म्हणतोय कशाला पाहिजे आपली सेना, एक राक्षस पुरेसा आहे सगळ्यांना मारायला. म्हणजे मंत्री नको, अमात्य नको, प्रधान नको, सेनापती नको, एक सामान्य राक्षस जाऊन त्या रामसेनेला तुडवून येईल. मी किती भ्रमावत होते पहा. अनेक जणे म्हणताय. आणि सीतेनं तर केव्हा धुडकावलेलं आहे रावणाला. त्यावेळेला रावणाचा एक मंत्री असं म्हणाला, म्हणजे राक्षस किती महानीच असतात त्याचं ते उदाहरण आहे. तो म्हणाला, रावणा तू सीतेवर बलात्कार का करत नाहीस? मंत्र्यांनी राजाचं हित पाहायचं असतं. मंत्र्यांनी राजाचं हित पाहायचं असतं. मंत्र्यांनी राजाचं हित पाहायचं असतं. ईडीचे टाच आली ना तरी भाडोत्री ढोल वाजवायचे नसतात. मग मंत्री अमात्यांचं काम काय? राजाला मार्गदर्शन करणे. इथे सगळाच उलटा प्रकार. त्यावेळेला रावणाने एक आठवण सांगितली.
रावण किती महानीच होता त्याची 2 उदाहरणं मुद्दाम सांगतो आपल्याला. की कुबेर हा त्याचा सावत्र भाऊ आणि त्या कुबेराचा जो पुत्र त्याचं नाव नलकुबेर. त्या नलकुबेराचा विवाह ठरला रंभा अप्सराशी. म्हणजे रावणाची ती पुतणी सून आहे, रावणाची सूनच आहे, होणारी सून आहे. आणि ती ज्या वेळेला नलकुबेराला भेटायला निघालेली होती त्यावेळेला रावणाने आपल्या सुनेवरच बलात्कार केला. रावण किती श्रेष्ठ होता म्हणून कादंबऱ्या लिहितात. तुम्हाला काही लाज लज्जा शरम जरा एवढीशी मनाला तुमच्या वाटत नाही काही रावणाचं गुणगान करताना. आणि दुसरी पुंजिकस्थला या नावाची अप्सरा होती, तिच्यावरही रावणाने बलात्कार केला. त्यावेळेला मात्र ब्रह्मदेवाने शाप दिलाय त्याला की यापुढे तू जर असं अघोरी कृत्य करशील तत्क्षणी तुझ्या मस्तकाचे 100 तुकडे होतील. आणि रावण मंत्र्याला म्हणतोय म्हणून मी घाबरतो, म्हणून मी सीतेला हातसुद्धा लावायला जात नाही. उचलून आणली, अशोकवनात ठेवली, पण जवळपास फिरकतो एवढंच, पण अंतरावरून तिच्याशी संभाषण करतो, मनामध्ये भीती दाटलेली आहे. आता ज्या वेळेला रावणाने सगळी सल्लामसलत केली त्यावेळेला रावणाच्या विरुद्ध एकमेव उभा राहिला आणि तो म्हणजे विभीषण. तो म्हणाला, राजा हे तुझं कृत्य अत्यंत अयोग्य आहे. राजाच जर अशी पाप करायला लागला तर प्रजा काय करेल? राजा भ्रष्टाचार करायला लागलं प्रजा तेच करणार. यथा राजा तथा प्रजा. राजा तू नीती संपन्न असला पाहिजेस, सदाचार संपन्न असला पाहिजेस. सीतेला तत्काळ परत कर, राम क्षमाशील आहेत, तुला अजूनही क्षमा करतील, परत दे. 2 वेळेला असं ऐकल्यानंतर 3ऱ्या बैठकीत मात्र रावण संतापला आणि त्यांनी विभीषणाला लाथ घातलेली. तो म्हणाला, माझा भाऊ आहेस आणि मलाच असा उलटा उपदेश करतोस, उलट तू असं करायला होतंस, सीतेचं मन वळवायला होतंस. शाबास. शेवटी विभीषण म्हणाला, सगळं पालथ्या गड्यावर पाणी. तेव्हा आता रावणा मी तुझा त्याग करतो. अनेक प्रकारे अनेक वार तुला समजावून सांगितलं, पण तुझ्या चित्तामध्ये काहीही बदल होत नाही. म्हणून मी आता काय करतो, तुझा त्याग करतो. त्याग केलाय. आपले 4 मंत्री जे होते त्यांना घेऊन आकाशात उड्डाण केलं त्यांनी आणि तो श्री रामचंद्रांच्याकडे आला. 4 मंत्र्यांची नावं सांगितली मी मगाशीच तुम्हाला, अनल, अनिल, हर आणि संपाती अशी ती 4 नावं आहेत. तर त्यांना घेऊन तो आला आणि आकाशामध्येच उभा राहिलाय. काय विद्या होती पहा. हे राक्षस आकाशस्थ राहत असत, तिथून युद्ध करू शकत होते. मायावी विद्या त्यांना प्राप्त होती आणि त्यांनी तिथून नमस्कार केला, प्रभो मी आपल्याला शरणागत आहे, माझ्यावर कृपा करा, मला आश्रय द्या. तेव्हा श्रीरामाने एकदम निर्णय न करता सगळ्यांना विचारलं. नलाला विचारलं, नीलाला विचारलं, गन्धमादनांना, सुषेण, जांबुवान, सुग्रीव सगळ्यांना विचारलं आणि शेवटी हनुमंताला विचारलं. तेव्हा हनुमंत, सुग्रीव तर म्हणाले याला मारच, राक्षसांचा भरोसा नाही. हनुमंत म्हणाला, प्रभू शेवटी आपण विचारता यात आपलं मोठेपण आहे, आपल्याला तर ज्ञातच आहे काय करायला पाहिजे. पण सगळ्या लंकेचा मी ज्या वेळेला कानोसा घेतला त्यावेळेला सात्विक त्यांच्यामध्ये कोण असेल तर विभीषण आहे. त्याची मुलगी जी कला ती सीतामाईला नित्य धीर देत असते. तेव्हा हा चांगला आहे असं मला वाटतं, पण प्रभू आपण निर्णय करावा. त्यावेळी रामाने त्याचं स्वागत केलं आणि पहिली गोष्ट रामाने कोणती केली, जर सागराचं पाणी सुग्रीवाला आणायला सांगितलं आणि तिथे जलाभिषेक करून त्याला लंकेचा स्वामी म्हणून घोषित केलं, लंकेचा सम्राट म्हणून घोषित करून टाकलं. अर्थ असा की तो इतका जोडला गेला रामचंद्रांशी, मनात धाकधूक उरली नाही. हो, उद्या रावण मेला तर पुढे माझं काय होईल अशी धाकधूक नाही राहिली. रामानेच घोषित केलं तू लंकेचा सम्राट होशील. त्यांनी या शुक आणि शार्दूलाला बरोबर ओळखलं.
की कसे वेश पालटून आले. त्यांना पकडलं आणि श्रीरामचंद्र शार्दूलाला म्हणाले, तू खुशाल जा, सैन्यामधून येईन, आमची ताकद बघ. रामचंद्रांनी याला म्हणतात मंत्रयुद्ध, म्हणजे आपली शक्ती किती आहे त्याचं दडपण आपला जो विरोधी आहे त्याच्या मनावर यावं, याला म्हणायचं मंत्रयुद्ध. प्रत्यक्ष युद्ध खेळायच्या अगोदर मंत्रयुद्ध खेळावं लागतं. शहाणे राजे असं मंत्रयुद्ध खेळतात आणि मग पाकला ठोकतात, बरं का, असं बरोबर आहे ना. त्यांना आधेमध्ये खुमखुमी येते सारखी अशी. 4 युद्धात बेदम मार खाल्लेला आहे तरी अक्कल येत नाही. कर्जबाजारी राष्ट्र झालं तरी अक्कल येत नाही. सगळ्या बाजूने अधपतन झालेलं आहे, आतंकवाद तिथेही फोफावला आहे तरी अक्कल येत नाही. राष्ट्र बांधणी करावी असं कधीही सुचत नाही. मग खा मार, दुसरं काय करणार आता. राजा अगोदर मंत्रयुद्ध करतो आणि मग प्रत्यक्ष युद्ध करत असतो. तेव्हा श्रीरामचंद्रांनी शार्दूलाला म्हटलं, बघ सगळं सैन्य. आणि तो जो परत गेला त्यांनी सांगितलं, राजा शहाणा असशील तर युद्ध करू नको, कारण रामाचं सामर्थ्य अपरंपार आहे. राम देवतेसारखा आहे, अत्यंत तेजस्वी, महापराक्रमी. शेवटी रावणाने विचारलं, अरे तू दूत कोणाचा, माझा का रामांचा. खरोखर विचारलेलं आहे. वाल्मिकी रामायणामध्ये इतका रामाचा प्रभाव या शार्दूलाच्या मनावर पडलेला होता. शुक जो आला तो मंत्रयुद्धच करण्यासाठी आलेला होता. आणि सुग्रीवाला म्हणाला, सुग्रीवा आपला करार जुना आहे, तू कशाला रामाच्या नादाला लागलायस. वानर आणि राक्षस मित्र आहेत. तेव्हा सुग्रीवाने एकच सांगितलं, आता यापुढे एक शब्द बोलशील तुझं मस्तक ठेचून काढीन, चल चालायला लाग इथून. त्यावेळे घाबरलेला शुक पळून गेला. 3-4 दिवस गेले. राघव प्रार्थना करतायत, समुद्र वाट देईना. त्यावेळेला लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा, सागर बहुधा आपल्याला दुबळा मानतो. शक्ती प्रगट केली की मग समोरच्याचा थरकाप होत असतो. तेव्हा आता आपली शक्ती प्रगट करायची वेळ आलेली आहे. आणि प्रभू रामचंद्रांनी बाण काढला, धनुष्याला जोडल्यावर तो सागराधिपती प्रगट झाला. घाबरला आणि तो म्हणतो, प्रभो क्षमा करा मला, पण मी आपल्याला विनंती करतो की आपण सेतुबंधन करावं. मी माझ्या पृष्ठभागी तो सेतू धारण करीन. आपल्याबरोबर असलेला नल वंश परंपरागत सेतुबंधन करणारा आहे. रामाने असं नाही केलं, उभे आहेत वानर, कोणाला तरी हाक मारली, ये इकडे बांध सेतू, असं नाही आहे. ज्याला सेतुबंधनाचं परिपूर्ण ज्ञान आहे त्या नलाकडे जबाबदारी, उत्तरदायित्व रामाने दिलं. पण त्या सागराधिपतीला म्हणाले, मी बाण कुठे टाकू तेवढं सांग मला. रामाचा बाण एकदा धनुष्यावर चढला की तो पुन्हा भात्यात नाही जात. एकदाच गेलाय. कुणाला माहिती आहे का? एकदाच, फक्त एकदा. रामायणामध्ये एकच प्रसंग आहे, धनुष्याला लावलेला बाण रामाने पुन्हा भात्यात ठेवला. एकच प्रसंग आहे आणि तो जटायूच्या वेळचा आहे. त्या जटायूला पाहिल्यानंतर रामाना पहिल्यांदा असं वाटलं, यांनी तर सीता गिळली नाही. गृध्र आहे, काही सांगता येत नाही, म्हणून त्यांनी क्षुरसंज्ञक बाण काढलेला होता आणि धनुष्याला जोडला. क्षुरसंज्ञक बाण टाकला की पोटात काय असेल ते बाहेर पडतं. काय धनुर्विद्या असली पाहिजे. अद्भुत आहे धनुर्विद्या आपल्याकडे. अशी होती या राष्ट्रामध्ये ज्याचा गौरव तुम्हा मला वाटला पाहिजे. पण ज्या वेळेला जटायूने इतिहास सांगितला त्यावेळे रामचंद्रांनी बाण भात्यात ठेवला. पुन्हा एकमेव प्रसंग रामायणामधला. राम त्या सागराधिपतीला म्हणाले, बाण भात्यात परत जाणार नाही, कुठे टाकू सांग. त्यावेळी तो म्हणाला, उत्तरेच्या वायव्येच्या बाजूला मला त्रास देणारे जलचर खूप आहेत, तिकडे टाका. आणि परंपरेनं आजही असं बांधलं जातं. रामाने तो बाण तिथे टाकला. ती आजची राजस्थानची मरुभूमी आहे. मारवाड आपण ज्याला म्हणतो तो भाग, जिथे रामांचा तो बाण पडला आणि तिथलं पाणी सगळं हटून गेलं. त्यावेळेला मरुभूमीतले लोक म्हणे शरण आले आणि त्यांनी रामाला प्रार्थना केल्यावर प्रभू रामचंद्र म्हणाले, पाणी कमी असेल इथे पण दूध दुभतं इथे उदंड राहील. आज मारवाडमध्ये दूध दुभतं इतकं प्रचंड, पाणी कमी आहे
पण धूपधूप तर प्रचंड आहे मारवाडमध्ये, ती रामाची कृपा मानली जाते आज. म्हणून रामाचं पूजन तिथे तेवढ्यासाठी विशेष रीतीनं केलं जातं. आणि प्रभू रामचंद्रांनी सागराधिपतीचा सल्ला मानला, नलाला आदेश दिला. त्यावेळेला वानरांनी वर्णन असं आहे, 5 दिवसामध्ये सेतुबंधन केलं. 5 दिवसात 100 योजना. कसं केलं माहिती आहे का? आपल्याला सांगतो, कारण त्याचं तपशीलवार वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये आहे. महेंद्र पर्वत काही फार लांब नव्हता आणि रामायणामध्ये वर्णन असं आहे की वानरांच्याकडे प्रचंड यंत्र होती. यंत्र सर्वस्वाणी असं वर्णन आहे. तेव्हा त्या यंत्रांच्या साह्याने 50 फूट 100 फूट उंचीचे प्रचंड दगड, शिला, पाषाण कापून आणलेले आहेत वानराने यंत्राच्या साह्यानं महेंद्र पर्वतामधले, आणि सामुद्रधुनीमध्ये धडाधडा टाकायला प्रारंभ केला. थोडक्यात ती सामुद्रधुनी त्यांनी दगडाने भरून काढली आणि मग खारोटी आली ना. बरं वाटतं अशा कथा ऐकायला, पण त्या सगळ्या दंतकथा, काही खरं नाही अशी. याचा अर्थ असा की काम मोठं असलं, आपल्या सामर्थ्याच्या पलीकडे असलं तरी थोडकं योगदान द्यावंच ना. दिलं की राम मंदिर होते म्हटलं, ओघ लागला देणग्यांचा. जेवढी अपेक्षा होती त्याच्या दुप्पट धन गोळा झाले अयोध्येमध्ये. हे खारोटीचं योगदान आहे. बाकी कोटी कोटी ज्यांना द्यायचे होते त्यांनी दिलेच. आपल्यापैकी प्रत्येकानं छोटं धन पाठवलंच की, ते खारोटीचं योगदान. आणि मग रामाने प्रेमाने तिला हातात घेऊन पाठीवर हात फिरवला तिच्या. ती 3 बोटं उमटली. 3 पट्टे असतात ना खारोटीच्या पाठीवर, ती रामाची बोटं आहेत असं आजही मानलं जातं. पण ती दंतकथा आहे. पहिल्या दिवशी 14 योजना, दुसऱ्या दिवशी 23, तिसऱ्या दिवशी 22, चौथ्या दिवशी 21 आणि 5व्या दिवशी 20 योजना, असा 100 योजनेचं सेतुबंधन, तो पूल तयार करण्यात आला. म्हणजे सामुद्रधुनी दगडांनी भरून काढली. आता तेवढ्यावरून चालत जाता येणं शक्य नव्हतं, कारण लाटा प्रचंड होत्या, सागराची खोली होती. म्हणून दगडांचं अधिष्ठान तयार केलं आणि त्याच्यावर मग त्या महेंद्र पर्वताच्या परिसरामध्ये जे वृक्ष होते ते कापून आणले, ज्याच्यामध्ये ताल आहे, तमाल आहे, माड आहे, अशोक आहे, साग आहे, असे जे प्रचंड उंचीचे सगळे वृक्ष आहेत ते कापून आणलेत आणि दोरखंडाने घट्ट बांधले. थोडक्यात दगडाच्या अधिष्ठानावर तो लाकडी पूल टाकला. जसं आपत्कालीन आपली सेना एका रात्रीत पूल तयार करते नदीवरचा, धक्का देणारा शत्रूला कोंडीत पकडणारा हल्ला करायचा असेल रात्रीत बांधते पूल नदीवर, तसा हा प्रयोग आहे. 5 दिवसात पूल सिद्ध झाला आणि त्याच्यावर लाकडी सरळ मार्ग तयार केला की ज्याच्यावरून सेनेनं पलीकडे जावं. आणि एका वेळेला सगळे गेलेले नाही आहेत, तो पूल पक्का नव्हता, म्हणून हळूहळू हळूहळू सगळी वानरसेना त्या पुलावरून लंकेमध्ये येऊन दाखल झाली आणि रावणाचा 50% पराभव तिथेच झाला. कोणतंही युद्ध आपल्या भूमीवर कधी लढू द्यायचं नसतं. त्यामध्ये आपल्या भूमीचं, आपल्या संस्कृतीचं, आपल्या धनाचं, आपल्या शेतीचं अपरंपार नुकसान होतं. प्रभू रामचंद्र लंकेत गेले आणि ठोकलाय रावणाला. तेव्हा रावणाने आता ठरवलं आता काय करायचं. तेव्हा त्यांनी आणखीन एक प्रयोग करून बघितला. काय केलं त्यांनी, त्या विद्युत जीभ नावाचा एक राक्षस होता आणि मायावी विद्येत अत्यंत प्रवीण होता. त्याला सांगितलं एक काम कर, हुबेहूब राममुख तयार कर. त्यांनी केले तयार. ते म्हणजे सगळ्या देहापासून वेगळं झालेलं असं रामाचं मस्तक तयार केलं. ते तपकामध्ये घातलं आणि रावण सीतेकडे गेला आणि तिच्या पुढे ठेवून म्हणतोय, बघ ज्या रामाचा तू जप करतेस त्याची मी काय अवस्था केली. मस्तक कापून आणले त्याचं आणि सीतेलाही धक्का बसला. कितीही हुबेहूब केलं ना तरी डोळ्याकडे पाहिलं की कळतं की मूर्ती आहे का प्रत्यक्ष आहे. हा फरक आहे मूर्ती आणि प्रत्यक्ष याच्यामधला.
पण सीतेला ते इतकं हुबेहूब, म्हणजे काय कला असेल राक्षसांना सुद्धा. आज आपण जर कांचीला गेलो ना, तर तिथे आत्ताच्या अगोदरचे जयेंद्र सरस्वती होती. आत्ता विजयेंद्र सरस्वती शंकराचार्य आहेत, त्याच्या अगोदर जयेंद्र सरस्वती. त्यांच्या अगोदर जे होते त्यांचं नाव चंद्रशेखरेंद्र सरस्वती. शतायुषी झाले, सांगून झाले शतायुषी होणार आहे म्हणून. आणि इतका आदर्श त्यांचा दिनक्रम होता, दिनचर्या होती. आणि असे तपस्पूत होते की विचारू नका. प्रचंड क्रांती केली त्याने दक्षिण भारतामध्ये. त्यांचा पुतळा बसवलेला आहे. लांबून पाहिल्यावर चंद्रशेखरेंद्र सरस्वतीच बसलेत असं वाटतं. इतकी गोड मूर्त केलेली आहे. केव्हा गेलात तर अवश्य तिथे जाऊन दर्शन घेऊन या. एका अलौकिक ऋषीचंच दर्शन आहे म्हणा ना ते. इतकं लोकोत्तर कार्य त्या महापुरुषांनी केलं. सीतेला अत्यंत दुःख झालं, रडायला लागली, टाहो फोडलाय. त्यावेळेला एकदम रणवाद्य वाजायला लागली आणि रावण घाईघाईनं निघून गेला आणि ते मस्तकी अदृश्य झालं. त्रिजटेनं सांगितलं, सीते अगं ही सगळी मायावी विद्या आहे, काही खरं नाही. रामचंद्र लंकेच्या द्वारात येऊन पोचलेत, सेतू बंधन करून सागर ओलांडलेलं आहे. सीतेचा आनंद गगनात मावेना आणि आता युद्धाला तोंड फुटणार एवढ्यात राजधर्म पाळलाय प्रभू रामचंद्राने. अंगदाला बोलवलं आणि सांगितलं, जा झणीजा रावणा असं सांग अंगदा, शेवटचा करी विचार फिरून ये कदा. नगरी द्वारी राम उभा सिंधू लंघुनी, रणरागी वानरगण जाय रंगुनी. शरणागत होई त्यास टाळ आपदा, शेवटचा करी विचार फिरून ये कदा. ना तरी बल मायावी दाव संगरी, ज्या योगे हरिली तू राम सहचरी. वज्राप्रती भिडव बाण मेरुसी गदा, शेवटचा करी विचार फिरून ये कदा. अंगद निघाला. अंगद शिष्टाई प्रख्यात आहे आणि तो गेला आकाश मार्गाने उड्डाण करून त्या रावणाच्या सभेमध्ये जाऊन उतरला आणि त्यांनी सांगितलं, मी रामाचा दूत आहे, रामाचा संदेश घेऊन आलोय, सावधान होऊन ऐक, तुझे प्राण तुला जर वाचवायचे असतील तर. रामानी यावेळेला हनुमंताला पाठवलं नाही, अंगदाला पाठवलं. म्हणजे रावणाला दाखवायचं होतं त्यांना की हनुमंतासारखे असे अनेक वीर माझ्याकडे आहेत. याला मंत्रयुद्ध म्हणतात, कळलं का? म्हणून अंगद गेला आणि अंगदानी सगळं सांगितलं. त्यावेळेला तो संतापलाय, त्याचा विवेक हरवला रावणाचा आणि मस्तवालच होता. वाटेल तर तो बरळायला लागला, मद्यपान केल्यासारखा, याला मारा म्हणायला लागला. त्यावेळेला अंगदानी त्या राजसभेमधून उड्डाण केलं आणि जाता जाता त्या राजप्रासादाचं शिखर तोडलेलं आहे. शिखर तोडणं एखाद्या राजाच्या प्रासादाचं ही पराभवाची खूण असते. ते उत्तम कार्य अंगदानी केलं आणि तो रामचंद्रांच्याकडे परत आला. ते चित्रपटात दाखवतात ना, आकाशातून अशी शेपूट गोल 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 पडतेच आहे, 2-4 मिनटं फिरत असते आणि मग बघ तुझ्यापेक्षा माझं सिंहासन उंच म्हणून टुणकन उडी मारून मग अंगद त्याच्यावर बसला. असलं काही झालेलं नाही आहे. उभं राहून त्याने राजसभेमध्ये छानपैकी रामाचा नीतिसंपन्न धर्मसंपन्न हा निरोप दिला. आता युद्धाला तोंड फुटायच्या वेळेला राजप्रासादाच्या सौधामध्ये येऊन रावण उभा राहिला. त्यावेळेला सुग्रीवाचा इतका संताप झाला. सुग्रीवाची भेट झाली त्यावेळेला सुग्रीवानी सीतेचे जे अलंकार पडलेले होते ते एकत्र केलेले होते आणि ते रामचंद्रांना दाखवलेले होते त्यानं की प्रभो, अशी एक स्त्री रावणाने नेताना आम्ही पाहिली, ती सीताच असली पाहिजे अशी माझी खात्री आहे. त्या माऊलीने काही अलंकार खाली टाकलेत, ते मी आपल्याला दाखवतो. आणि रामाने ते क्षणार्धात ओळखले अलंकार आणि लक्ष्मणाला म्हणतोय, पहा रे, हे सीतेचे अलंकार, ही कुंडल, ही केयूर, हे बाजूबंद, काय सुंदर सांगतोय, हा मस्तकातला अलंकार. त्यावेळेला लक्ष्मणाने जे उत्तर दिलं ते मी सांगितलंय आपल्याला. नाहम जानामि केयूरे नाहम जानामि कुंडले. केयूर कुंडल मला माहिती नाहीत. नूपुरे तू अभिजानामि
नित्यं पादाभिवंदनात्. सीता मला मातेसारखी आहे, तिला आम्ही प्रतिदिनी वंदन करत होतो, त्याच्यामुळे तिच्या पायातले पैंजण नूपूर मात्र मी ओळखले रामा. आहा. याला म्हणतात नीती मर्यादा, याला म्हणतात धर्म मर्यादा, याला म्हणतात मर्यादा पुरुषोत्तमाचं चरित्र. एकाही ठिकाणी रामाने कुठे मर्यादा धर्मशास्त्राची ओलांडली नाही. आणि कृष्णाने धर्म काय आहे ते परिणामी कसा हितावह आहे ते आपल्या आचरणातून दाखवून दिलं. कुटुंब व्यवस्था आदर्श कशी करावी ते रामाने शिकवलं. आणि सगळ्या राष्ट्राचा प्रपंच कसा चालवावा ते कृष्णाने आम्हाला शिकवलं. पुढे या दोन्हीचा जणू काही समन्वय शिवरायांच्या चरित्रात अंशतः झाला. तात्पर्य इथे असं की सुग्रीवानी ज्या वेळेला पाहिलं त्या रावणाला, त्याला ही सगळी आठवण झाली. संताप झाला. याच पापात्म्यानं सीतेला उचलून नेलेली आपण पाहिलेली आहे ऋष्यमुख पर्वतावरून. आणि त्यांनी रामाला कल्पना न देता तिथून जे उड्डाण केलं तो रावणावर जाऊन कोसळलं एकदा. आणि त्या दोघांचं प्रचंड द्वंद्वयुद्ध झालं. रावणालाही जखमा झाल्या आणि सुग्रीवालाही जखमा झाल्या. रावण ज्या वेळेला मायावी बल प्रगट करायला लागला त्यावेळेला मात्र सुग्रीव उड्डाण करून रामाकडे परत आला. आणि त्याला वाटलं तर राम आता पाठ थोपटतील, शाबास शाबास म्हणतील. रामाने पहिल्यांदा कान धरला सुग्रीवाचा आणि पिळला. सुग्रीवा हे साहस असले, भूपतीस तुझं मुळीन शोभले. तू भूपती आहेस, वानरांचा राजा आहेस, पण वागलास मात्र वानरासारखा. काय सांगू तुझं शत्रू दमना, नृप नोळखिती रणी भावना. नंतर विक्रम प्रथम योजना, नंतर विक्रम प्रथम योजना. अविचारे जय कुणा लाभले, भूपतीस तुझं मुळीन शोभले. तेव्हा सुग्रीवानी मान खाली घातली. प्रभू म्हणाले, पुन्हा असा अविचार मात्र अविवेक करू नकोस. मग मात्र युद्धाला तोंड फुटलं. भयंकर युद्ध आहे. 88 दिवस चाललेलं युद्ध आहे, लक्षात ठेवा. फाल्गुन अखेर संपलेलं आहे. त्याच्या अगोदर 88 दिवस सलग चाललेलं युद्ध. पण त्याच्यामध्ये 15 दिवस अवकाश होता. म्हणजे ज्यावेळेला काही विशेष घडलं त्यावेळी तो दिवस युद्धाविना गेलेला आहे. 88 दिवसामधले 15 दिवस युद्ध लढलं गेलं नाही, बाकी सलग युद्ध लढलं गेलं. तिथीसहित याचं वर्णन स्कंदपुराणातही आहे नंतर आलेलं, आणि पद्मपुराणामध्ये सुद्धा आहे. ज्यांना औत्सुक्य असेल त्यांनी अवश्य पाहावं. हे भयानक युद्ध म्हणजे निर्णायकच होतं. एक कोणीतरी जगणार आणि दुसरा मरणार. हनुमंतानी अमोघ पराक्रम गाजवला. एका पर्वताचं शिखर घेऊन त्यांनी त्या धूम्राक्ष नावाचा सेनापती होता त्याच्या मस्तकावर घातलं. ते इतकं भयंकर होतं की पर्वत कुठला आणि धूम्राक्ष कुठला हेच ओळखता येईना, इतका त्याचा चेंदामेंदा करून टाकला. त्यांनी नरांतकाला मारलं, वज्रदंशाला मारलं, नंतर निकुंभाला मारले. निकुंभ हा कुंभकर्णाचा पुत्र. त्याला कसं मारलं त्याचं वर्णन म्हणजे काय बलाढ्य असलेले लोक. त्यांनी दाबून धरले त्या निकुंभाला खाली, त्याचं मस्तक पकडलं आपल्या पंजामध्ये आणि धडापासून तोडून काढले बाहेर. कृष्णाने कंसाच्या एका मल्लाला असं मारले, लक्षात ठेवा. काय शक्ती असेल कृष्णामध्ये. कंसाच्या एका मल्लाला असं मारलेलं आहे. शलतोषल होते ना, चाणूर मर्दनम ते बरोबर आहे, कंस चाणूर मर्दनम ते मल्ल होते. पण शलतोषल या नावाचे बंधू होते. त्यातल्या तोषलाचं मस्तक कृष्णाने धडा वेगळा हाताने केलेलं होतं. व काय शक्ती असली पाहिजे. असा त्या निकुंभाला मारला. प्रहस्ताचा वध नीलानी केला. सुग्रीवानी अनेकांना कंठस्नान घातलेलं आहे. आणि 2 वेळेला प्रभू रामचंद्र लक्ष्मण जगतात की मरतात अशी अवस्था झालेली होती. प्रत्यक्ष युद्धाला प्रारंभ होण्यापूर्वी महर्षी अगस्ती रणभूमीवर आले आणि त्यांनी रामाना आदित्य हृदय स्तोत्र सांगितले. फार गोड आहे. आदित्य हृदय स्तोत्र म्हणायला लावलेलं आहे. रामा तुझ्यामध्ये विशेष शक्ती निर्माण होईल. आणि रामाने ते स्तोत्र म्हटले. आदित्य म्हणजे सूर्य,
राम सूर्यवंशी आहेत, ते तेज त्यांनी आपल्यामध्ये धारण केलं आणि मग घनघोर युद्ध झालेलं आहे. या वेळेला अतिकाय धान्य मालिनीचा जो पुत्र होता त्याचा वध लक्ष्मणाने केला आणि खराचा पुत्र महाकाय म्हणून होता त्याचा वध प्रभू रामचंद्राने केलेला आहे. हा जो इंद्रजित होता पुत्र याचा रावणाचा, तो मायावी युद्धेमध्ये अत्यंत प्रवीण होता आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा त्यांनी आकाशातून गुप्तरीतीने राम आणि लक्ष्मणावर नागपाश टाकला. त्याच्यामध्ये बंधन होऊन निश्चेष्ट होऊन राम लक्ष्मण पडलेले आहेत आणि ते विमानातून आणून त्या इंद्रजितांनी सीतेला दाखवलेले, बघ तुझा राम कसा पडलेला आहे, बघ तुझा धीर लक्ष्मण कसा पडलेला आहे, तुच्छ आहेत आम्हाला. असे कितीही जरी आक्रमण करून आलं तरी मी सहज त्यांचा पाडाव करू शकतो. तेव्हा गरुड आला आणि त्यांनी तो नागपाश सोडवला. पुढे ब्रह्मपाश टाकलाय, म्हणजे त्याच्याकडे ही अफाट विद्या होती इंद्रजिताकडे आणि त्यावेळेलाही रामलक्ष्मण पडलेले आहेत. मग हनुमंत गेला सुषेणाच्या सांगण्यावरून आणि त्यांनी शल्यकर्णी, संजीवनी करणी अशा 4 प्रकारच्या वनस्पती सांगितलेल्या कुठे शोधत बसायच्या म्हणून डोंगराचं एक शिखरच उचलून आणलं. डोणगिरी तो मंदरा सरिसा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे आणिला मागुती नेला. आला आता पडेना का इथे असं नाही म्हणाला तो, वस्तू जागच्या जागी गेली पाहिजे. काय अनुशासन रामाचं असलं पाहिजे बघा. तो द्रोणगिरी आणला त्याने आणि मग रामचंद्र पुन्हा लक्ष्मणासह उभे राहिले. पुन्हा भयंकर प्रसंग कोसळलेला होता की मयासूर हा रावणाचा सासरा, त्यांनी रावणाला एक प्रचंड शक्ती दिलेली होती आणि ती शक्ती इतकी अमोघ होती की एके दिवशी लक्ष्मणाने असा पराक्रम गाजवला की मुंग्यासारखी सेना मरायला लागलेली आहे. त्यावेळी त्यांनी ते अस्त्र टाकलं, ती शक्ती टाकली आणि लक्ष्मण कोसळला. रामानी अपरंपार शोक केलाय आणि प्रभू रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा तुला जर काही झालं तर मी अयोध्येला परत कसा जाऊ सांग, माझे जीवन इथेच संपेल. लक्ष्मणा उठ, जागा हो. त्यावेळेस सुषेणाने पुन्हा उठवलेलं आहे बरं का. सुषेण हा सुग्रीवाचा सासरा आहे. तो युद्धामध्ये इतका कामी आलाय प्रभू रामचंद्रांना, 3 वेळेला त्याने रामांच्यावरचं संकट परत केलेलं आहे. आणि मग अहिरावण महिरावण दंतकथा ही कथा लिहून ठेवतात. कीर्तनात का सांगतात मला खरंच अजूनही कळलेलं नाही. की हनुमंत गेला म्हणेन त्या चंद्रसेनेला अभिवचन देऊन आला की राम एक रात्र तुझ्याकडे येतील आणि मग त्या भुंग्याला सांगितलं की पलंग पोखरून ठेव म्हणजे झालं. कसल्या कथा रचता तुम्ही. रामचरित्राची उंची हिमालय एवढी आहे, त्याला का कमीपणा आणता. वाल्मिकी रामायणामध्ये अहिरावणी नाही आणि महिरावणी नाही, कोणीच नाही आहे. राम लक्ष्मणाला कोणी पाताळात नेलं नाही, काही केलं. पुरुषार्थाची गाथा आहे रामचरित्र कथा. म्हणजे एक एक जण जसा मरायला लागला रावणाकडचा, तशी भीती दाटली आहे रावणाच्या अंतःकरणामध्ये. आणि इंद्रजित म्हणाला, आता मी अद्भुत यज्ञ करतो की ज्यामुळे मला प्रचंड शक्ती प्राप्त होतील. आणि तो यज्ञ करायला बसला. आम्ही श्रीलंका सगळी ढुंडाळली बरं का. त्रिकुटाचल कुठे आहे, रावणाचा राजवाडा कुठे होता, सुवेळाचल कुठे, पितृगल कशाला म्हणतात, रामांचा मार्ग कुठे होता, सीतेनं अग्निदिव्य कुठं केलं, या इंद्रजितानी कुठे यज्ञ केलेला होता, सगळ्या जागा शोधून काढून पाहिलेल्या आहेत. जाऊया का बघायला, येणार का? तब्येत चांगली असेल तर होईल बरं का. प्रवास लांबचा प्रवास आहे, पण या जागा बघण्यामध्ये सुद्धा, तो इतिहास बघण्यामध्ये सुद्धा आनंद आहे. लंकन इतके नतद्रष्ट आहेत, ते येणाऱ्याला काय सांगतात की हा लव ट्रँगल आहे म्हणाले. अरे राम, सीता आणि रावण म्हणजे लव ट्रँगल. मग त्याचे इतके कान उपटले आम्ही की विचारू नका. शेवटी अगदी पाया पडून त्यांनी क्षमा मागितली.
एक जर्मन महापंडित आला होता मुंबईमध्ये मोठी सभा झाली ती रामायणावरच, आणि त्याचे अध्यक्ष होते स्वातंत्र्यवीर सावरकर. त्या जर्मन महापंडितांनी तारे तोडले अकलेचे. ते काय म्हटले, रामायण आणि आमचं इकडचं इलियड ओडिसी सारखंच आहे की, इकडे हेलनमुळे युद्ध झालं, तिकडे सीतेमुळे झालं, काय फरक आहे. सावरकर ज्या वेळेला अध्यक्षीय भाषण करायला उभे राहिले त्यावेळी ते म्हणाले, आमच्या या महापंडितानं एवढंही माहिती नसावं की हेलनचं लग्न झालेलं होतं तरी आपल्या पतीला टाकून प्रियकराबरोबर ती पळून गेली, आणि सीता विवाहित होती, तिचं रावणाने तिच्या इच्छेविरुद्ध अपहरण केलं. या दोन्हीमध्ये काही भेद आहे की नाही, आमच्या पंडिताला काही कळतं की नाही. त्यावेळेला मुख काळं झाल्यासारखं मान खाली घालून तो चुप्प बसला. असे दुष्ट आहेत. लंकेमध्ये तर खुशाल सांगतात लव ट्रँगल. अरे रावणाने तिचं अपहरण केलं, जी सती आहे, पतिव्रता आहे, धिक्कार केलाय रावणाचा, आणि इतका तीव्र प्रतिकार केला त्या प्रवासामध्ये आकाशमार्गानं येता की रावणासारखा महाबलाढ्य रावण त्याच्या गात्रांना कंप सुटला असं वर्णन आहे वाल्मिकी रामायणामध्ये. घामे घूम झालेला होता आणि गात्र थरथर कापायला लागली ती, इतकी त्याची शक्ती त्या सती पुढे पराभूत झालेली आहे. आणि तुम्ही काही असला गलिच्छ प्रचार करता. सावध व्हा, जागरूक राहा, जिथे शक्य होईल तिथे त्याचा तीव्र प्रतिकार केल्याशिवाय थांबायचं नाही असं लक्षात घ्या. हे रामायण आहे, हा रामायणाचा बोध आहे. ज्या वेळेला तो इंद्रजित असा याग करायला बसला, विभीषणाने सांगितलं रामा हे घातक आहे, त्याला आत्ताच अडवा. आणि लक्ष्मण निघाला रामांचे आशीर्वाद घेऊन. घनघोर युद्ध झाले, आणि त्या युद्धामध्ये लक्ष्मणाने शेवटी एक अमोघ बाण टाकून इंद्रजिताचा मेघनादाचा वध केला. मग आणखीन एक कथा आली. त्याचं मस्तक पडलं येऊन प्रांगणात, आणि ते त्याच्या पत्नीनं म्हणजे सुलोचनेनं पाहिलं. मग त्या मेलेल्या मस्तकाला सुद्धा तिनं कसं हसवलं. साग्र संगीत सांगता तो कीर्तनामध्ये. अहो रामायण मूळचं काय कमी आहे का म्हणून तुम्ही या दंतकथा कशाला सांगता या सगळ्या. असं काहीही घडलेलं नाही आहे, चुकून सुद्धा घडलेलं नाही. त्या महादुष्ट मेघनादाचं वध करून टाकलं, मस्तक तोडून टाकले देहापासून, त्याचं एक अमोघ चंद्राकार बाण टाकून, जे अस्त्रच होतं. आणि इंद्रजित मेला म्हणजे रावणापेक्षा अधिक मायावी विद्या होती ती मेली. आता मात्र मंदोदरी आणि धान्यमालिनी या स्त्रिया म्हणतायत रावणा आता युद्धाला विराम दे, आता काय उरले तुझ्याकडे. तुझा पुत्र मेला, प्रहस्तासारखा प्रधान मेला, तुझे सेनापती मेले, तुझे मंत्री मेले, महाकाय मेला, अतिकाय मेला, आता तुझ्याकडे उरले काय. अरे तो निकुंभ मेला, देवांतक मेला, नरांतक मेला, रावणा तुझ्याकडे उरले काय आता. आता शरणागत हो रामाला आणि सीतेला परत कर, अजूनही राम तुला क्षमा करेल. पण आत्मनाश ज्यांना हवा असतो ना ते ऐकत नाहीत. गांधारी म्हणाली दुर्योधना अजून किती कुलक्षय करशील. त्यावेळी तो म्हणाला सगळा होईल तिथपर्यंत. आईला सांगतोय आपल्या, हेच करीन मी, दुसरं काही करणार नाही, कुलक्षय झालेलं बघेन, पण तडजोड युधिष्ठिराशी संधी कधीही करणार नाही. मग प्रभू म्हणाले आता दुसरं काय उपाय यायला, मारलंच पाहिजे तुला. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणून विभूती योगामध्ये सांगितलेलं आहे राम कसा आहे. रामशस्त्रभृतामहम. आपल्या विभूती ज्या सांगितल्या आहेत त्यात भगवान श्रीकृष्ण म्हणतात शस्त्र धारण करणाऱ्यामध्ये मी राम आहे, कारण रामबाण कधी वाया जात नाही. आता रावणाने त्या कुंभकर्णाला उठवलेलं आहे. त्यांनी सरस्वती मातेकडे वर मागितलेला होता, ब्रह्मदेवाकडे वर मागितलेला होता. काय मागितला की वर्षातले 6 महिने मला झोप दे म्हणजे झालं. आज आपण गदगदा हसतो त्याला, आपणही अंशतः कुंभकर्णच असतो की.
रात्रीचे 8 तास सुखे नैव झोप. पुन्हा दुपारी वामकुक्षीच्या नावाखाली आणखीन थोडी झोप. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्थळ म्हणजे प्रवचनं जिथे होतात ते, बरं का. कुंभकर्णाची पत्नी म्हणे निद्रा. तर कुंभकर्ण मेल्यावरती गेली ब्रह्मदेवाकडे, मी जाऊ कुठे आता? लंका गेली, पती मेला, मोठा दीर मेला, मी जाऊ कुठे? ब्रह्मदेव म्हणाले जिथे प्रवचनं चालतात तिथे जा, सर्वोत्तम जागा आहे तुला झोप घ्यायला. नाही हो, तुळशीबागेमध्ये येणारी सगळे सत्प्रवृत्त आणि चांगले आहेत, अतिशय अवधानाने ऐकतात, खात्री आहे मला. ते कुंभकर्णाला जागवलं, त्याला जागवायलाही महत्प्रयास पडले म्हणतात. तो इतका महाबलाढ्य होता की देवांनाही त्याची भीती वाटायची. रावणाने त्याला घडलेलं सगळं सांगितल्यावर तो प्रथम युद्धाला नाही गेला. योग्य समयी बांधवा जागविले बांधवा मला, लंकेवर कठीण काळ आज पातला. तो म्हणतोय रावणाला, पण हेही सांगितलं रावणा, तुला सगळ्यांनी इतका उपदेश केला, तुझं हित कशात आहे ते सांगितलं, पण तू ते ऐकलं नाहीस, आत्मनाशाकडे वाटचाल केलीस. आता सांगून काय उपयोग आहे? पण कुंभकर्ण हा स्वकर्तव्याला विसरलेला नाही, मी युद्धाला जाईन असं म्हणून कुंभकर्ण निघाल, युद्धाला गेलाय. आणि वर्णन असं आहे, त्यांनी वानरांना फस्त करायलाच प्रारंभ केला, म्हणजे तो खातच सुटला वानराला. अरे बापरे, भयान होता, तुडवत सुटलाय, मारच सुटलाय, गिळत सुटलेला आहे. मग मात्र भीती दाटली अशी. सुग्रीवाशी त्याचं युद्ध झालं, सुग्रीवालाही त्यांनी पराभूत केलं आणि काखोटीला त्याला मारून तो लंकेत घेऊन निघाला. त्यावेळेला कुंभकर्णावर पुष्पवृष्टी झाली लंकेमध्ये, आणि ती पुष्प माथ्यावर पडल्यावर सुग्रीवाला जाग आली, मूर्छित झालेला होता तो. आणि त्यांनी पाहिलं तर आपल्याला खाकोटीला मारून कुंभकर्ण निघालाय. त्यांनी एकदम जो प्रतिहल्ला केला, चावा घेऊन कुंभकर्णाचं नाकच तोडलं. त्याला शूर्पणखेसारखा विद्रूप केलेला आहे. आणि पिसाटलेला सुग्रीव उड्डाण करून परत आला, आणि पिसाटलेला कुंभकर्ण पुन्हा चाल करून आला. हातामध्ये इतरांना न उचलणारा असा मुदगर आहे. युद्धस्य कथा रम्या म्हणतो ना, पण रक्ताचे पाट वाहता. आज जी दृश्य युक्रेनची बघतो ना आपण, काय होत असेल नागरिकांचं. अन्न नाही आहे, पाणी नाही आहे, वीज नाही आहे, प्रवचन ऐकताना घामीघूम होतात, हुश आता काय करायचं. आणि घरी 24 तास वीज नाही, पाणी नाही, अन्न नाही, लवकर मिळण्याची शक्यता नाही, प्राण वाचवण्यासाठी पळा, केव्हाही भोंगे वाजतायत. अहो काय भयान आहे. युद्धाच्या कथा गोड असतात, पण सामोरी जाताना ते महाभयंकर आहे. राम आता सामोरी आले, त्या कुंभकर्णाच्या समोर आले आणि प्रभू सांगतायत, कुंभकर्णा सावधान, मी दाशरथी राम तुझ्यापुढे आलेलो आहे आणि तुझा आज वध केल्याशिवाय राहणार नाही. आणि कुंभकर्ण आणि प्रभू रामचंद्रांचं घनघोर युद्ध झालं, खरोखर घनघोर युद्ध झाले, प्रचंड युद्ध झालं. आणि त्याच्यामध्ये शेवटी प्रभू रामचंद्रांनी ऐंद्रास्त्राचा प्रयोग केला असं वर्णन आहे. आणि कुंभकर्णाचे दोन्ही हात तोडले. हात तोडल्यावर त्याची शक्ती जवळजवळ संपली. आता कोणाने तो कसा आघात करणार. आणि त्याच्या छातीमध्ये एक अमोघ बाण मारला आणि प्रभू रामचंद्रांनी त्याचा वध केलाय. एखाद्या डोंगरासारखा असणारा तो कुंभकर्ण कोसळला रणांगणामध्ये. त्याच्या देहाखाली कित्येक वानर, कित्येक राक्षस चिरडून गेले असं वर्णन आहे. तो केवढा धिप्पाड असेल. आता रावणाला ज्यावेळेली वार्ता कळली, त्यावेळेला त्याला आपलं भविष्य समोर दिसलंच. आणि मग तो सर्व शक्तीनिशी प्रभू रामचंद्रांच्यावर लढायला आला. राजविद्या राजगुह्ययोग या गीतेच्या 9व्या अध्यायावर भाष्य लिहिताना माऊलींनी म्हटलेलं आहे की राम रावणाचं युद्ध कोणासारखं, राम रावणाच्या युद्धासारखंच. त्याला दुसरी कुठली उपमा, म्हणजे अनुपमेय म्हणतो आपण त्याला, कुठली उपमाच देता येत नाही त्याला. इतकं ते त्यांनीच लढावं असं ते युद्ध आहे.
आणि दिवस दिवस ते युद्ध चाललेलं होतं. आता मात्र देवांची खात्री पटली, रावण मरेल बरं का. म्हणून इंद्रानी आपला रथ मातली नावाच्या सारथीसहित पाठवून दिलेलं आहे. आणि सगळ्यांनी आग्रह केला, प्रभो आपण आता रथारूढून रावणाबरोबर युद्ध करावं. तर फक्त रावणाबरोबरचं युद्ध रथारूढून रामाने केलेलं आहे. बाणांचा अस्त्रांचा पाऊस पडलेला आहे. मानव्यास्त्र असो, वायव्यास्त्र असो, पर्जन्यास्त्र असो, आग्नेयास्त्र असो, ब्रह्मास्त्र असो, नानाविध प्रकारची अस्त्र आहेत. नारायणास्त्र नावाचं तर अस्त्र असं आहे की त्याला जितका प्रतिकार करू तितकी त्याची शक्ती वाढते. अश्वत्थामेने टाकलेलं होतं पांडवांच्यावर. महाभारतामध्ये वर्णन आहे. नारायणास्त्र त्याला द्रोणाने म्हणजे पित्याने दिलं होतं आणि देताना सांगितलेलं होतं याचा प्रयोग कदापि करायचा नाही, हे भयंकर आहे, पृथ्वी जाळून टाकेल. तरी त्यांनी त्याचा प्रयोग केला. त्याचा उपशम फक्त भगवंतांना माहिती होता. भगवंतांना काय माहिती नाही. महाभारत वाचताना मन थक्कवतंच खरोखर. भगवंतांनी सगळ्यांच्याकडे दूत पाठवले भराभरा सेनेमध्ये आणि सांगितले कुणीही प्रतिकार करायचा नाही. रथाखाली उतरा, घोड्यावरून खाली उतरा, हत्तीवरून खाली उतरा आणि नारायणास्त्राला नमस्कार करा, ते शांत होईल. त्याचा अँटिडोट उपशम तोच आहे की त्याला प्रतिकार करायचा नाही, म्हणजे ते अस्त्र शांत होतं. भीम ऐके ना, तर भीमाच्या रथाभोवती अग्निज्वाळा निर्माण झाल्या. भगवंत धावत गेले, त्याला सक्तीनं खाली उतरवला रथामधून. भीम असतो आणि मग त्याचे हात जोडले. त्यांनी हात जोडल्याबरोबर ते अस्त्र शांत झालं. सगळं अशा अनेक अस्त्रांचा प्रयोग झाला. आणि अर्जुनाचा रथ तर आपल्याला माहिती आहे जळालेलाच होता. 17 दिवस युद्ध करून परत आले की अगोदर भगवान श्रीकृष्ण उतरायचे रथातून, मग अर्जुन उतरायचा. 18व्या दिवशी युद्ध संपल्यावर रथ परत आल्यावर भगवंत म्हणाले, अर्जुना प्रथम आज तू उतरकाली. उतरवलाय त्याला आणि नंतर आपण भगवंत उतरल्याबरोबर तर रथ जळून भस्मसात झाला. अर्जुन आश्चर्याने पाहतोय. त्यावेळेला भगवंत म्हणाले, इतकी अस्त्र या 18 दिवसामध्ये पडलेली आहेत की तू जळलेलाच होता. माझं अधिष्ठान होतं म्हणून प्रत्यक्ष दिसला नाही, एवढंच. अशी किती अस्त्र राम रावणाने टाकली. आणि रामालाही आश्चर्य वाटलं की हा जिवंतच आहे. तो दशानन म्हणतात ना, किती वेळेला मस्तक कापा, तोडा, बाणांचे आघात करा, पुन्हा आपला रावण उभाच आहे. त्यावेळी मातली हसला आणि तो म्हणाला, प्रभो मी आपल्याला का सांगायला पाहिजे. महर्षी अगस्त्यानी आपल्याला जे पैतामहास्त्र दिलेलं आहे त्यांनी रावणाचा वध करायचा समय प्राप्त झालेला आहे, टाका. आणि मग रामचंद्राने पैतामहास्त्र काढलं. म्हणे पृथ्वी डळमळायला लागली. इतकं सामर्थ्य त्या बाणाचं आहे, अस्त्रच आहे ते. आणि तो बाण अशा वेगाने गेला की रावणाची छाती, बंदुकीची गोळी जशी छातीत घुसून पाठीतून बाहेर पडावी तसा तो बाण बाहेर पडला. पृथ्वी भेदून पुन्हा श्रीरामांच्या भात्यामध्ये आला, असं वर्णन आहे. आणि देवांचा द्वेष्टा, अनीतिमान, अत्यंत भ्रष्टाचारी, अत्यंत अधर्मानं चालणारा असा तो महाभयंकर राक्षसांचा राजा, तो रावण त्याच्या रथामधून धाडकन भूमीवर खाली कोसळला. देव हो बघा रामलीला, भूवरी रावण वध झाला. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. रावणाच्या स्त्रिया युद्धभूमीवर आल्यात. राजस्त्रिया अशा येत नाहीत कधी बाहेर, त्या राजप्रासादामध्येच भेटत असतात. पण इतका शोक केलाय मंदोदरीने आणि रावणाच्या पापाचा पाढा वाचला तिने की तू काय काय पापं केलीस. आणि ती त्यात एक वाक्य बोललेली आहे, संपूर्ण राक्षस कुळामध्ये प्रज्ञावंत ज्ञानी कोण असेल, विभीषण आहे फक्त. त्या तुझ्या भावाचं तू ऐकलं नाहीस आणि आत्मघात केलास. एवढा देवांना धाक घालणारा रावण रक्तबंबाळ होऊन धुळीत पडलेला होता. खलास, काही उरलं नाही.
मना सांग पा रावणा काय झाले. मनाला बोध केलाय समर्थाने, म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आत्मबुद्धी झाल्यावर मग अशी पापं सुचत नाही करायची. रावणाला जशी सुचली ना तशी. म्हणून मना सांगपा रावणा काय झाले. अकस्मातच सगळं राज्य गेलं, वैभव गेलं, सगळं गेलं, खलास. रावण धुळीला मिळाला. सेवेसाठी राजा असतो तो उन्मत्त झाला आणि हवा तसा वागायला लागला की ओळखावं त्याचा अधःपतन अटळ होणारच. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा निश्चित होणार. रावणाचं ते झालं. आणि मग मात्र प्रभू रामचंद्राने आपलं रणकर्कश रूप टाकून दिलं. रणकर्कश म्हणजे त्यांच्याकडे पाहणं अग्नीसारखा तेजस्वी चेहरा झालेला, ते सौम्य होत गेले. मल्ल जसा कुस्तीला येतो शड्डू मारून ना, त्यावेळी तो असतो त्याच्यापेक्षा फुगतो. खरं आहे, कारण तो आपलं बळ सगळं आठवतो आणि पुन्हा पुन्हा व्यायाम केलेलं वस्तादांनी आपल्याला काय शिकवले ते आठवत असतो. फुगतो थोडासा तो. त्या कुस्तीला तो असा सिद्ध, तसा खरा योद्धा अग्नीसारखा तप्त होतो रणांगणामध्ये. श्रीरामाने आपलं रणकर्कश रूप टाकलं, सौम्य रूप धारण केलं आणि विभीषणाला सांगितलं, विभीषणा आता या रावणाची उत्तरक्रिया कर. हा मेला, आता त्याचं माझं वैर संपलं. विभीषण म्हणालेलं होतं, प्रभू किती दिवस युद्ध चालले, टाकानं एक अस्त्र जाळून टाका लंका. नाही, विज्ञान हातात आहे म्हणून वाटेल तसा नाही प्रयोग करणार. वर्ल्ड ट्रेड सेंटर खाली नाही आणणार. त्यातली 2 विमानं आत, प्रचंड दारुगोळा. काय अरे, विज्ञान हातात आहे. किती निरपराधांचा बळी, अब्जावधी डॉलर, रक्षा खलास राखून गेले. तुम्हीच पुरवले ना त्यांना अब्जावधी डॉलर्स. घ्या आता भस्मासूर तुमच्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला खलास करायला निघाला. दुर्दैव आहे, जगामध्ये इतकं वारंवार घडून सुद्धा अक्कल येत नाही. हा फसवतो आपल्याला, मैत्री करतो कारण त्याला बहुमत मिळत नाही म्हणून तुमच्याशी मैत्री करून राज्य स्थापन करतो, तरी खोयासारखे मागे जातात आणि तोंडगशी पडतात. हा कमालच आहे जगाची. जग हे असंच खुळ आहे. युद्धामधून बोध घेऊ नये यापेक्षा केवढं आश्चर्य आहे. सर्वनाश होतो, भीती दाटते, तरी सुद्धा माणसं पुन्हा हेच करायला प्रवृत्त होतात. म्हणून रामायण आदर्श आहे. विभीषणाने सगळी उत्तरक्रिया पार पाडली. राम सीतेला भेटला नाही आहे लगेच. त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं, सुग्रीवा लक्ष्मणा तुम्ही आता लंकेमध्ये जा आणि धर्मशास्त्राप्रमाणे जो आवश्यक आहे तो राज्याभिषेक विभीषणाला करा. केलाय. तो सागर संगीत ज्या वेळेला पार पडला त्यावेळेला मग सगळ्यांना भान आलेलं आहे, अरे सीतेला सोडवायला आपण आलोय. रामचंद्रांच्या मनामध्ये आहेच आहे. तेव्हा हनुमंत आला आणि म्हणतोय, प्रभो आता मला आज्ञा व्हावी सीतामाईंना भेटण्याची. आणि तो गेला. रामचंद्रांनी आज्ञा दिल्यानंतर त्यावेळेला तिनं एकच वाक्य उच्चारलं. काय सुंदर वाक्य आहे. ती म्हणाली, भक्तवत्सल अशा माझ्या भरत्याचं दर्शन घेण्याची माझी इच्छा आहे. आणि मग मात्र विभीषणाच्या आज्ञेनं कलाजी त्याची जी कन्या आहे तिनं सीतेला स्नान घातलेले. वर्णन आहे बरं का. सुगंधी उटणी लावली, अत्तरं मिसळली आहेत पाण्यामध्ये, सुगंधी द्रव्य मिसळलेली आहेत. आणि इतकं सुंदर त्या सीतेला स्नान घातलं आणि उत्तमातली उत्तम वस्त्र तिला अंगावर घातली, अलंकार घातलेत, सालंकृत. आणि मेण्यामधून ती रामचंद्रांना भेटण्यासाठी 14 वर्ष संपलेली नव्हती म्हणून रामचंद्र लंकेत गेले नाहीत. सीता आता युद्धभूमीवर आली, मेण्यातून आली आणि ती खाली उतरल्यावर सगळे वानर गोंगाट करून पुढे निघाले सीतेला पाहण्यासाठी. खरं शांतपणे बघावं की नाही. पुण्यातली जास्ती होती की काय कोण असतो. नाही हो, हां, पुण्यातले नव्हतेच, कमी होते. हां,
त्यावेळेला विभीषण, सुग्रीव, हनुमंत, नलनील सगळ्यांना मागे करायला लागले. प्रभू रामचंद्राने जे उद्गार काढले ते इतके विलक्षण आहेत. तो म्हणतो, अयम स्वजनो मम. सुग्रीवाला म्हणाला, अरे बाजूला काय सारतोस वानरांना, हे माझे स्वजन आहेत, हे माझे आप्त आहेत, हे इष्ट आहेत, हे माझे नातेवाईक आहेत, हे माझ्या घरची मंडळी आहेत सगळी. सीतेचं दर्शन त्यांना खुशाल घेऊ दे. आणि वानराने अगदी डोळेवरून सीतेचं वंदन करताना दर्शन घेतलेलं आहे. ज्या वेळेला जानकी पुढे आली त्यावेळेला रामाने तिला वेगळंच सांगितलं की ती यत्ने मी पुन्हा पाहिली तू ते, लीनते चारुते सीते. संपले भयानक युद्ध, दंडिला पुरा अपराध, मावळला आता क्रोध, मी केले ते उचित नृपाते होते, लीनते चारुते सीते. सागर तरुण आलो हे सगळं केलं, पण तुझ्यासाठी नाही केलं सीते. काय रामचंद्रांचे शब्द आहे, काय धक्का बसला असेल तिला. तुझ्यासाठी नाही केलं. कुळाला लागलेला कलंक आज मी पुसून काढला म्हणून प्रभू रामचंद्र सांगतायत. शेवटी सांगितलं, जो रुग्णाहित नेत्रांचा, दीपोत्सव त्याते कैसा, मनी संशय अपघाताचा, मी विश्वासू केवी तुझ्यावर कांते, लीनते चारुते सीते. आता दशदिशा तुझ्यासाठी मोकळ्या आहेत. नच माग अनुज्ञा मजसी, दश दिशा मोकळ्या तुझसी. सखी सरले ते दोघांमधले नाते, लीनते चारुते सीते. त्यावेळी सीतेला इतका गहिवर आला, ती लक्ष्मणाला म्हणाली, भाऊजी आता चिता तयार करा, मी माझा देह अग्नीला अर्पण करते. या पलीकडे मला आता कुठलंही जीवनाचं ध्येय उरलं नाही. आणि सगळे वानरगण रडतायत, हाय हाय म्हणतायत. अशा वेळेला सिद्ध झालेल्या चितेमध्ये त्या जानकी माऊलीने शांतपणे प्रवेश केला. काय तेज पातिव्रत्य त्या माऊलीचं असेल की त्या अग्नीमधून अग्निदेव तिला घेऊन प्रगट झालाय मांडीवर घेऊन. आणि बाहेर येऊन म्हणतोय, रामा माझ्या इतकीच ही सीता पावन आहे, तुझ्या विना तिच्या चित्तामध्ये कोणाचाही विचार नाही, तेव्हा माझी तुला आज्ञा आहे, या सीतेचा स्वीकार कर. श्री रामचंद्र संपूर्ण रामायणामध्ये ज्यांना त्यांना गहिवर आला असा हा प्रसंग आहे. रडले श्रीराम सगळ्यांच्या समोर आणि म्हणतायत, लोक साक्ष शुद्धी झाली सती जानकीची, स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची. ज्ञात काय नव्हते मजसी, हिचे शुद्धशील, लोक कोप उपजवितो का कधी लोकपाल. काय सुंदर सांगतायत बघा. विषय लोभ होता जरी त्या वीर रावणाते, अनुल्लंघ्य सीमा असती क्षुद्र सागराते. स्पर्शिली तयेना गात्रे हिच्या सावलीची, स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची. अग्निदेव आज्ञा आपुली सर्व थैव मान्य, ग्रहस्वामिनीच्या दिव्ये राम आज धन्य. सीता नाही आहे, राम धन्य झाला. अग्निदिव्य कोण करेल. अग्निदेव आज्ञा आपुली सर्वथैव मान्य, ग्रहस्वामिनीच्या दिव्ये राम आज धन्य. लोक माय लाधे फिरुनी प्रजा अयोध्येची, स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची. काय अहो रणांगणामध्ये आनंदी आनंद पसरला. सियावर रामचंद्र की जय. आणि पुष्पक विमान सिद्ध झालं. विमानं होती, अधिकृत पुरावे पुराणामध्ये आहेत, रामायणात आहेत, महाभारतामध्ये आहेत. शंकू विमान आहे, स्फुटनिक विमान आहे, नानाविध प्रकारची विमानं आहेत आपल्याकडे. प्रभू रामचंद्र पुष्पक विमानातून निघाले आणि त्यांनी विभीषणाचा निरोप घेतला. त्यावेळी विभीषण म्हणाला, प्रभू निरोप काय घेताय, मी तुमच्यावर येणारच आहे. आणि तोही निघाला अयोध्येला यायला. सुग्रीव यायला निघाला आणि वाटेमध्ये भरद्वाजांच्या इथे ते विमान एकदा विश्रांतीला उतरलं असं वर्णन आहे भरद्वाज ऋषींच्या आश्रमाच्या जवळ.
म्हणजे तिथे पट्टी असली पाहिजे की धावपट्टी, उतरणार कसं त्याशिवाय, नक्की असली पाहिजे. आणि मग वानरांच्या स्त्रिया, अन्य स्त्रिया या सीतेचं दर्शन करायला आलेल्या होत्या, की हिचं दर्शन करणं हे जन्मांतरीचं पुण्य आहे. हा, काय सुंदर भाव आहे अंतःकरणामध्ये. आणि मग प्रभू रामचंद्रांना घेऊन पुष्पक विमान जे आलं, हनुमंत अगोदर पुढे पाठवलेला होता आणि सांगितलेलं होतं जा भरताला भेट. प्रभू रामचंद्र किती सावध आहेत. ते म्हणाले 14 वर्ष खूप मोठा कालखंड आहे, तेवढ्यात माणसाची बुद्धी पालटू शकते, फिरू शकते. भरताच्या मनाचा अंदाज घे हनुमंता आणि मग मला येऊन सांग. हनुमंत जो गेला परत, त्यांनी पाहिलं तर तापस वेश धारण केलेला कृश झालेला भरत त्यांनी पाहिलंय नंदीग्रामी. आणि हा सुद्धा तापसवेशच धारण करून गेला होता हनुमंत. आणि त्यांनी रामाची वार्ता कानावर घातल्यावर भरत कोसळलाच बेशुद्ध होऊन खाली. इतकी आनंद वार्ता त्याला सोसलीच नाही आहे. हनुमंताने त्याला सावरलं, आपलं मूळ रूप प्रगट केलं आणि तो म्हणतोय प्रभू येतातच आहेत पुष्पक विमानातून. आणि वाऱ्यासारखी वार्ता पसरली संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये. काय आनंदाला महापूर आला म्हणून सांगू. पुन्हा ध्वज आनंदाने हवेमध्ये डोलायला लागले, सडे घातले. रस्त्यावर प्रांगणामध्ये रंगावलीची स्पर्धा लागली. किती मोठी काढावी रंगावली. रस्त्यामध्ये सगळीकडे घडे चौघडे वाजत आहेत. एक चौघडा वाजलं तर मंदिर भरून जातं. असे शेकडो घडे चौघडे वाजवत होते, दणा 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 दणा. आणि काय वर्णन सांगावं. शिंग तुतार्या वाजायला लागल्या, अब्दागिरी सज्ज झाल्या, सगळी राजलक्षणं सिद्ध झाली, सिंहासन सिद्ध झालं. महर्षी वसिष्ठांनी रामराज्याभिषेकाची आज्ञा दिली. अनंत नद्यांचं सागरांचं जल एकत्र करण्यात आलं आणि प्रभू रामचंद्र त्या पुष्पक विमानातून आले. त्यांना खाली उतरताना पाहून जो आनंद अयोध्यावासी जनांच्या अंतःकरणात दाटला तो वर्णन करायला शब्दच नाहीत. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. पुष्पक यानातूनही उतरले स्वर्गसौख्य साकार. रामा त्रिवार जय जयकार. शिवधनुष्यासम हा विरह आता भंगलेला आहे. इतका आनंद आम्हाला झालेला आहे. ही सगळी नगरी आता पुलकित होऊन गेलेली आहे. राज्ञी सह तू परंपरेने भोग तुझा अधिकार. रामा त्रिवार जय जयकार. आम्ही जे स्वप्नात पाहिलेलं होतं ते आता समूर्त आमच्या समोर रामरूपाने उभं आहे. आम्हाला राज्याभिषेक पाहायला मिळणार आहे. रामराज्य या असता भूवर, कलंक केवळ चंद्रकलेवर. कलंक कुठे असेल रामराज्य असताना? केवळ पूर्ण चंद्रावर डाग दिसतो ना, तोच. आणि त्याच्या पुढे जाऊन हळुवारपणे रामायणात सांगितले, कज्जल रेखित स्त्रीनयनांवर. स्त्रिया काजळ घालतात ना, तर तिथे फक्त काळं दिसेल, बाकी कुठेही नाही. इतकं रामराज्य धवलं आहे आणि सर्वांचं कल्याण करणार आहे. शांती शांती मुनी वांछिती, ती घेवो आकार. रामा त्रिवार जय जयकार. आणि राज्याभिषेकाचा सोहळा असा काही पार पडलेला आहे. सुवर्णसिंहासन सिद्ध झालं, राजसभा सिद्ध झाली, नगर प्रदक्षिणा प्रभू रामचंद्रांनी केली. त्यावेळेला सप्त नद्यां सप्त सागरांच्या जलाने प्रभू रामचंद्रांना स्नान घालण्यात आलं. त्यांनी जटा सोडल्या, आपल्या ज्या वडाच्या चिकानी बांधलेल्या होत्या 14 वर्षांसाठी वनवासामध्ये, त्या सोडल्या. स्नान घालण्यात आलं. रामाला, लक्ष्मणाला आणि सीता, मांडवी, श्रुतकीर्ती, उर्मिला किती धन्य झाले असतील. उर्मिलेचंही खूप कौतुक आहे ना. लक्ष्मणाचा 14 वर्षांचा वियोग तिनं सहन केला, पण सीतेसारखा हट्ट नाही धरला तिनं. धरायला हवा होता लक्ष्मणाजवळ, की नाथ काही नाही, जशी सीता निघाली तशी मी तुमच्यावर येणार. याचा उल्लेख मात्र नाही आहे रामायणात, कुठेही नाही आहे. आनंदी आनंद नगरामध्ये सगळा पसरलेला होता. आणि प्रभू नगर प्रदक्षिणेला निघाले. शत्रुंजय नावाचा दशरथाचा प्रख्यात हत्ती होता आणि तो चालवायला कोण बसला? आपल्याला आश्चर्य वाटेल, कोण चालवायला बसलेला होता? सुग्रीव. फुलं उधळायचेत ना रामावर,
म्हणून ते देत आहेत आपल्या सगळ्यांना. कोणीतरी या पटकन द्यायला. आणि मग तो शत्रुंजय हत्तीवर राम आणि सीता बसलेली, सीतेला स्नान घालून अलंकाराने मढवलेली होती. सोन्याचा शालू तिच्या अंगावर होता, मस्तकावर मुकुट होता आणि सगळी नगरी प्रभू रामचंद्रांचा जय जयकार करत. इतकीच फुलं घ्या की सगळ्यांना पुरतील. तेही केव्हा तरी सांगावं लागतं. तर ते मग काय, नगरामध्ये आनंदी आनंद उसळला आणि प्रभू रामचंद्र नगर प्रदक्षिणा करून राजप्रासादामध्ये परत आले. त्यांना कोण भेटलं असेल? तिन्ही माता भेटल्या. काय कौशल्याचं जीवन धन्य झालं असेल. 14 वर्षाला गेलेला राम त्यांनी गगनाला गवसणी घातली, राक्षस कुल मारलं, ऋषींना अभयदान दिलं, अनंत आचार्यांचे आश्रम वाचवले, दंडकारण्य निर्भय केलं, खरदूषणांचा वध केला. आज से तू हिमाचल या संपूर्ण राष्ट्राची निर्मिती केली. खरे राष्ट्रपिता म्हणजे प्रभू रामचंद्र, खरे राष्ट्र निर्माता म्हणजे प्रभू रामचंद्र, की ज्यांनी हा एकसंध करून टाकला. सर्वार्थाने खरं येते. आणि मग मातानं इतकं कौतुक दाटलं, कैकई तर इतकी रडली रामापुढे. आणि प्रभू रामचंद्राने आपल्या आईला मिठीत घेतलं आणि कैकई मातेचं खूप सांत्वन केलं. जणू काही माते, तुझ्यामुळे मला हा सगळा पराक्रम करायला मिळाला, अन्यथा मी अयोध्येमध्येच थांबलो असतो. तुझ्यामुळे वनवासात गेलो आणि हा सगळा मला पराक्रम करता आला. आणि प्रभूंनी सगळा पूर्ण क्षत्रियाचा पोशाख धारण केला, नवे चक्रवर्ती सम्राटाचा. आणि प्रभू चालत चालत आले. ते राजसभेमध्ये आले. सगळे मंत्रीगण उभे राहिलेले, जय जयकार होतोय. सिंहासनावर प्रभू रामचंद्र जाऊन बसले. बसल्याबरोबर महर्षी वसिष्ठांनी सोन्याचं छत्र, सुवर्ण छत्र त्यांच्या मस्तकावर धरलं. श्रीरामांच्या मस्तकावर सुवर्णाच्या फुलांची वृष्टी होतीये. रत्नजडित अलंकार, रत्न, माणिक, पाचू, मोती त्यांच्या चरणावर वाहिले जात आहेत. वैभव कळसाला पोचलेलं होतं. आणि महर्षी वसिष्ठांनी आनंदानं घोषित केलं, श्री 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 पृथ्वीवल्लभ, अशी असे बरं का राजघोषणा त्या कालखंडामध्ये. श्री 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 पृथ्वीवल्लभ महाविष्णू अवतार राजाधिराज रामचंद्र महाराज की जय 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 जय. 16 सुवासिनीने रामचंद्रानं ओवाळलं आणि अयोध्येमध्ये आणि सगळ्या भारतामध्ये रामराज्य अवतीर्ण झालं. प्रत्यक्ष रामराज्य, की त्या सुखाला पारावार नाही. खरं तर वेळ कमी पडला थोडा, अन्यथा सीता त्यागाविषयी थोडं बोलायचं होतं. पुन्हा केव्हा प्रसंग आला तर सांगेन. शंभुकाला का मारलं तेही सांगेन आणि खरा इतिहास काय तोही सांगेन. तेव्हा दंतकथा बाजूला सारा, तांदळातले खडे बाजूला काढता ना, त्या दंतकथा. त्या खडे म्हणजे दंतकथा, ते टाकायचं आणि तांदूळ घ्यायचे, असं लक्षात ठेवा. मग या दंतकथा बाजूला सारायच्या आणि खरं रामायण आपण स्वीकारायचं. गेले 5 दिवस या पावन मंडपामध्ये श्री रामचंद्रांची अलौकिक चरित्रकथा आपण गातो आहोत, सांगतो आहोत, हृदयामध्ये धारण करतो आहोत, त्याचं चिंतन करतो आहोत. अशा पावन मंदिरामध्ये, अशा पावन सभामंडपामध्ये रामकथा गाण्याचं भाग्य मिळावं, हाही हेवा करण्याचा विषय असतो बरं का. खरं भाग्य आहे की अशा ठिकाणी रामकथा आपल्या सर्वांना ऐकायला मिळाली आणि मला गायला मिळाली. आपल्या सगळ्यांचं मजबर ऋण आहे. ते कसं आहे सांगतो, की मला रामकथा सांगायला लावून आपण माझ्या जिव्हेवर आणि बुद्धीवर उत्तम पुन्हा संस्कार केले. तुळशीबागवाले मंडळींच्या विषयी मी तर अत्यंत कृतज्ञ आहे, कारण पुन्हा सद्गुण जीवन मूल्यांना उजाळा द्यायची ही संधी असते प्रवचनकाराला. ते भाग्य रामरायाने तुम्हा आम्हाला दिलं, तसं सगळ्या भारतवर्षाला तो प्रदान करावं आणि हे राष्ट्र पुन्हा एकदा जगद्गुरू म्हणून जगाच्या माथी सुप्रस्थापित होवं, अशी रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करूया.
आणि प्रवचनमालेची सांगता करूया. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. देव निज बोधा रामा परमार्थ आरती सद्भावे आर परिपूर्ण कामा. जय देव प्रथम सीता शुद्धी हनुमंत गेला लंका धन करुणी अकया मारिला जंबू माळी भुवनी त्राटीला आनंदाची गुढी घेऊन आला. जय देव निज बोधा रामा परमार्थे आरती सद्भावे आर परिपूर्ण कामा. जय देव निज बळे निज शक्ती सोडविली सीता म्हणून येणे झाले अयोध्ये रघुनाथा. आनंदे ओसंडे वैराग्य भरिता आरती घेऊन आली कौसल्या माता. जय देव निज बोधा रामा परमार्थे आरती सद्भावे आर परिपूर्ण कामा. जय देव अनाहत ध्वनी गर्जती अपार 18 पद्मे वानर करीती बुबकार. अयोध्येसी आले दशरथ कुमार नगरी होत आहे आनंद दोर. जय देव निज बोधा रामा परमार्थे आरती सद्भावे आर परिपूर्ण कामा. जय देव सहज शिववासनी राजा रघुवीर सोहम भावेत या पूजा उपचार. सहजांची आरती वाद्यांचा गजर माधवदास स्वामी आठवना विसर. जय देव निज बोधा रामा परमार्थे आरती सद्भावे आर परिपूर्ण कामा. जय देव राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय.